सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख असलेले शिंदे सर, जलतज्ञ असलेले नारायणगावकर सर, माझे मित्र करंजे सर आणि खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली कृषीतज्ञ असलेले श्री शशिकांत सस्ते. मला समाधान काय होतं इथं की अशा ठिकाणी मी आलो आहे ज्या ठिकाणी कृषी पंढरी म्हणून असे बारामती आहे आणि इथं केलेले प्रयोग जगभर जात असतात. त्या दृष्टीनं तुमच्यापुढे मला बोलायला बरं वाटतंय. हा कार्यक्रम प्रामुख्यानं तेलबियाच्या संदर्भातला आहे. असं चालतंय माझं प्रयोग तेलबियाच्या संदर्भातला आहे आणि आम्ही प्रामुख्याने आज बोलणार आहोत सोयाबीनवरती. या पंख्याचा आवाज कसं कमी होतो का हे काउंट ठेवलं म्हणजे मला चालतंय. आता चालतंय. आम्ही सोयाबीनच्या उत्पादनावर बोलणार आहे. मी डॉक्टर बालकृष्ण यमदग्नी. मी स्वतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे कडधान्य संशोधनावर राहुरीच्या होतो. माझे एक मित्र आहे डॉक्टर BP पाटील. आम्ही दोघांनी मिळून आम्ही रिटायर झालो. 2007 साली रिटायर झालो. ते 18 वर्षी रिटायरमेंट झालेलं आहे. पण पूर्वी एवढं काम होतं थोडंसं अजूनही चालू आहे. करायचे थोडंसं जास्तीच चालू आहे. आता बंधन नाही ना का, कुठेही जाता येते आपल्याला. काम चालू आहे आमचं. पुढे घ्या जरा. आता सोयाबीन बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती असावी. काही मंडळी इथं मला वाटतं ग्रॅज्युएट्स असतील, काही शिकत असतील, काही कॉलेज असतील, काही कृषी विभागाचे असतील. त्यांना माहीत असू दे की सोयाबीन प्रत्येकाची एक फॅमिली असते. आपण कसं कुटुंब असतं तसं ह्याची पण फॅमिली असते. ते कुठल्या फॅमिलीतलं आहे? लिग्युमिनेसी फॅमिली. त्याचं नाव आहे ग्लायसिन मॅक्स. ग्लायसिन मॅक्स तुम्हाला मुद्दामून सांगतो. ग्लायसिन मॅक्स म्हणजे का, माझे एक मित्र आहेत जयकुमार बंडू गुंडे म्हणून, साधा शेतकरी आहे. इतका वेळा झाला त्या सोयाबीनसाठी. त्याने टोपी घातली की होती ग्लायसिन मॅक्स असते. तिथे बनियानवर ग्लायसिन मॅक्स असते. इतकी माणसं सोयाबीनसाठी वेळी झालेली आहेत. म्हणून ग्लायसिन मॅक्स हे नाव असू दे. तुम्ही उद्या विक्रम केला तर ग्लायसिन मॅक्सची टोपी घाला. हे गावते तुम्हाला सांगून देते. खरोखरीच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. मुळातलं हे त्याचे गुणसूत्र सगळी गुण उत्पादकता असते ना, त्याच्यावरती क्रोमोझोम किती आहेत. आता क्रोमोझोम म्हणजे काय? गुणसूत्र. तुमच्या आमच्या शरीरात गुणसूत्र असतात. त्यावरती असलेले जीन ते ठरवतात तुमचे डोळे कसे, तुमचं नाक कशा, तुमची उंची किती, तुमची ताकद किती, तुमची बुद्धी किती. तसं हे जे गुणसूत्र आहेत त्या गुणसूत्रावरती ठरवतं यात किती प्रोटीन पाहिजे, किती ऑइल पाहिजे. हे सगळं गुणसूत्र आहे. ते याच्यामध्ये 40 आहेत. 40. आणि मुळातलं ते चीनमधलं आहे. सगळ्या जगातल्या 35 शहर घेतलं जातं आणि सगळ्यात जास्ती युनायटेड स्टेट्स ब्राझीलमध्ये बारामती आल्यावर का तोंडात चुकून बरोबर चालते. आता नेक्स्ट भारताचा क्रमांक पाहतो. आता का सोयाबीनचं काय वैशिष्ट्य आहे? सोयाबीनचं वैशिष्ट्य असं आहे की आपण बघा, आपण म्हणतो प्रोटीन पाहिजेत, प्रोटीन पाहिजेत, प्रोटीन पाहिजेत. मला गेल्या आठवड्यात काय झालं की सर म्हणजे तुम्हाला प्रोटीनची कमतरता आहे. मग काय घ्यायचं प्रोटीनचं? बाजारात मला काहीतरी मिळालं, डबा मिळाला 1600 रुपये डबा, अर्धा किलो 1600 रुपये डबा. आणि त्या दिलं तर काही सोयाबीन, सोयाबीनचं पीठ, त्याला चॉकलेट झालं 1600 रुपये आणि आमचं सोयाबीन 30 रुपयांनी जातो किलो. नाही तर थोडक्यात सोयाबीनचं काय विशिष्ट आहे की भातामध्ये 8%, गव्हामध्ये 12%, कडधान्य कुठलेही घेतात 23%. आपण कडधान्य घ्या, कडधान्य खावा, कडधान्य खावा, तूर असेल, मूग असेल. पण इथं 23% कडधान्यात असतं, जास्ती नाही त्यापेक्षा. सोयाबीन मध्ये 40% आहे. लोक म्हणतात दूध प्या, दूध प्या. दुधामध्ये 4% प्रोटीन जे असतात, प्रोटीन बिल्डिंग ब्लॉक्स, ही बिल्डिंग मध्ये तुमची त्याला विटाने मानले जाते. ते विटा म्हणजे प्रोटीन असतात. आणि चिकन मांसाहारामध्ये आपल्याकडे खूप तसं नाही आहे. 20% चिकन मध्ये, मांसामध्ये 18 आणि अंड्यामध्ये ते सगळ्यात जास्ती 23-40% प्रोटीन जगामध्ये असं नाही. एवढं 24% नाही. त्याच्यामध्ये तेल आहे. 20% तेल आणि 40% प्रोटीन. एवढा तुमच्या AI न करायचं म्हटलं, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, तरी प्रॉडक्ट करता येणार नाही. देवानं असं काय करून दिलं ना, त्याचं नाव असते सोयाबीन आहे. ते सोनबीज म्हटलं पाहिजे. सोनं आहे सोनं. 40% प्रोटीन कुठे मिळणार आहे ते तुम्हाला किती काय करून मिळणार नाही. 40% आणि म्हणून सोयाबीनचा अनन्य सांगत आहे. खायला कसं असतं, अति जास्ती प्रोटीन असल्या कारणानं आपल्याला पॅलेटेबिलिटी नाही, चव त्याची वाटत नाही, पचत नाही जास्ती खायला तर हे जड होतंय. पण ते कसं करायचं हा भाग वेगळा. पण 40% प्रोटीन. आणि कोण घेते याची? इंडस्ट्रीवाले, कन्फेक्शनरीवाले, प्रोटीन्स करणारे किंवा बोर्नव्हिटा करणारे, असे
कॉपी कर असे लोक घेतात. त्याला इंटरनॅशनल डिमांड आहे त्याच्या इतकं, आणि सोपं पीक आहे. फळ घ्या. आता बघा अन्नधान्य उत्पादन किती आहे बघा. कसं आहे अन्न मुद्दाहून तुम्हाला फिगर सांगतोय. तुम्ही सगळी जाणकार माणसं आहात. मी 12 महिने चालू म्हणता भान आहे कुठं बोलतोय मी त्याचं. काय आहे अन्नधान्य उत्पादन किती आहे आपलं, की गेल्या 21-22, 22-23 बघा. एक यंदा तर बघूया आपण की 135 दशलक्ष टन. 135 आपलं किती झालंय 10. कधी नव्हतं एवढं. 124, 125 किती वाढलं बघा एका वर्षात. 135 दशलक्ष टन पूर्वी कधी नव्हे, पुराणात नाही इतिहासात नाही एवढं वाढलेलं आहे. त्यानंतर गव्हात 110 दशलक्ष टन. 10 लाख म्हणजे 1 दशलक्ष. कडधान्य किती आहेत वाढली 26.0. तेलबिया मात्र किती आहे 141.45. आणि ऊस 500 मिलियन टन. यंदाच्या वर्षी खाली आलाय बरं का. यंदाच्या ऊसाचं उत्पन्न खाली आलेलं आहे. सगळ्या जगाला काळजी वाटायला आता सगळीकडेच. भारतात तर एकदम जास्ती 260 लक्ष झालेलं आहे 360 वरनं. कसं करायचं ते, का खाली आलं एवढं विचार करायचं सगळीकडे. मी आता DST मध्ये काम करतो तज्ञ म्हणून. काळजीचं सेशन केलं. त्याला काय करायचं, उत्पादन कमी काय ऊसाचं शेतकऱ्यांचं कमी, देशाचं कमी, महाराष्ट्राचं कमी, सगळं का कमी आलो. अहो ते ऊसावर ऊस. आमच्याकडं कोल्हापूरजवळ एक आप्पाची वाडी म्हणून आहे. तिथं दरवर्षी भाकणूक असते. भाकणूक म्हणजे भविष्य सांगतात. काय सांगितलं त्यांनी, तिथल्या महाराजांनी सांगितलं काही वर्षापूर्वी, अहो सारखं ऊस करू नका. ऊसाचं होईल भूस. तसं व्हायला आता 260 वरती आलं 400 वरनं. काय झालं मग, का असं झालं, त्यातलं प्रमुख कारण म्हणजे फेरपाटीचं पीक नाही. फेरपाटीचं पीक म्हणून अनन्यसाधारण महत्व कडधान्य नाही. कडधान्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व सोयाबीनला आहे. सोयाबीनला काम असतं त्यामुळे 40% प्रोटीन आहे, 20% तेल आहे. 20% तेल कुठं आहे हो, भुईमुगात असतं याच्यात आहे. पण 20% तेल जोडीला कशावर काय बोनस, प्रोटीनवरती बोनस तेलाचा का तेलावरती बोनस त्याचा, बघा तुम्ही ठरवा. सोन्याचं बीज तुम्ही करायचं म्हटलं मिळणार. देवानं सगळ्यात मोठी देवी दिली शेतीतली तर सोयाबीन. पुढे घ्या. आता उत्पादन किती होतं 221 साली सोयाबीनचं 221 सोबत मला नवीन मिळालं नाही तो विधान हुडकून. 12.893. भुईमुगाचं सगळ्यात जास्त सोयाबीनचं होतं. आणि बाकी मग लहान लहान एरंडीचं 1.65, करडे 1. लहान लहान सगळे चांगले आहेत. सगळ्यात 3 महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे सोयाबीन, भुईमुग, मोहरी, आणि नंतर मग सूर्यफूल खाली आहे फार. थोडक्यात काय हे उत्पादन सगळ्यात जास्ती टॉप मोस्ट काय आहे ते आम्ही सोयाबीन का घेतलंय की जास्ती दरवर्षी वाढायला. काही वर्षापूर्वी अगदी कमी होतं आणि आता यंदाच्या वर्षी 52 लाख हेक्टर झालं महाराष्ट्रात, की जे 35 लाख होतं, 20 लाख होतं, 2 लाख होतं आमच्या बघण्यात. आता 52 लाख उसाच्या तिप्पट चौपट झाले. तिप्पट तर आहेच, उसाच्या तिप्पट आहे. उसा इतकं प्रॉफिट देणार आहे, उसापेक्षा जास्त देणार होता ना. आणि 90 दिवसात तयार होणार इतकं चांगलं पीक आहे, म्हणून सोयाबीन घ्यायला पाहिजे. पुढे घ्या. काय हो का करायचं असं हे लक्षात घ्या. आपण सोयाबीनच का घ्यायचं, तुम्हाला सांगितलं की प्रोटीन त्याच्यामध्ये जास्त आहे, प्रथिनं जास्त आहेत, तेल जास्त आहे. तेलबिया म्हणून घ्यायचं का प्रोटीन व्हायचं हे आपण ठरवायचं. काय का असे ना देशाला द्यायला पाहिजे. का देशाला पाहिजे बघा, की देशामध्ये बघा खाद्यतेलाची वर्षाला गरज असते. किसानपणे 250 लाख मेट्रिक टन आम्हाला पाहिजे असते. 250 लाख आपल्या गरज आहे देशांमध्ये. पण आपल्याकडे आहे किती, आपल्याकडे जेवढं करतो आपण फक्त आयात करतो 150 लाख, म्हणजे फक्त 100 लाख, म्हणजे फक्त 35% आपल्याकडे आहे तेल, खाद्यतेल 35%च आपल्याकडे आहे. बाकी सगळं आपल्याकडं आयात करतो. आणि जे आयात होतं त्यामध्ये काय ते मिक्सचर कशा असतंय, ऑइल पामचं, पाम ऑइलचं असतंय. मी पाम ऑइल असं काम केलं बरं काय, 4 वर्ष काम केलं. पाम ऑइल कसं असतंय, मी जेव्हा तिथं होतो तेव्हा बोलत होतो. आता का सोयाबीन पाम ऑइल कसं श्रेष्ठ आहे ते बोलत होतो. थोडक्यात काय की इतकी गरज आहे की दरवर्षी आपल्याला भरपूर केलं पाहिजे. 250 लाख टन शक्य आहे का हो, शक्य आहे. तुम्ही आता बघितल्यानंतर ठरवाल तुम्ही हे आपल्याला शक्य आहे. लहान लहान आपणच करू शकतो. कसं ते बघा. आता बघा आपल्याला फक्त 40% आपल्याला आपण सोयाबीन, भुईमुग, मोहरी, सूर्यफूल या सगळ्या पिकांच्या मार्फत आपल्याला अधिक प्रवास याची तंत्राची गरज आहे. ते तंत्र आहे का आपल्याकडे, आहे. पुढे बघा कसं आहे बघा. सोयाबीनचं क्षेत्र 19 ते 2024 भारतातलं बोलतो मी, दिसतंय ना भारतातलं बघा. 2019 ते 2024 सरासरी 127 लक्ष क्षेत्र हेक्टर होतं आणि उत्पादन 111.86 लाख, म्हणजे एकरी 3.52 क्विंटल.
एकरी 3.52 देशात बोलतोय मी. 3.5 क्विंटल फक्त एकरी देशाचा आहे. 10 वर्षाची सरासरी एवढी आहे, 6-7 वर्षाची. महाराष्ट्रातली कशी परिस्थिती बघा, 24-25, जो 50.72, उत्पादन 73.27 आणि सरासरी उत्पादन 14.40. हे केव्हा आता 24-25 आहे. पण आता आपल्याकडे सरासरी राज्याचं किती आहे, 5.5. आता का वाढलंय, गेल्या वर्षी आणखी 3.65 होतं. पुढे घ्या. थोडक्यात काय की सोयाबीनचं क्षेत्र कसं वाढायला 10 वर्षातलं मुद्दाम बघून घ्या. आपला काय संबंध, कृषी विभागाच्या लोकांना माहिती असू दे, तुम्हाला तुमची सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ती. बघा सरासरी किती आहे बघा, सरासरी 127.8 लाख हेक्टर असतं आपल्याकडं आणि उत्पादन सरासरी 111.86 आणि उत्पादकता हेक्टरी आहे बरं का. ही हेक्टरी म्हणजे किती आहे, 8.80 म्हणजे 9-36 3.7 एकरी. एकरी इतकं उत्पादन देशाचे आहे. पुढं मी 10 वर्षाचं बोलतोय. पुढे घ्या. आता काय केलंय, हे सगळं कमी झालंय. तुम्ही आता बघितलं की देशामध्ये अन्नधान्य उत्पादन इतकं झालंय, किती व्हावं, 333 मिलियन टन, 333 दशलक्ष टन. एक माहितीसाठी यातले कोण कोण सिनियर मला दिसत नाही फार वाटतं. माझं वय आता 77 आहे. मी शिकवत होतो, BSc होतो तेव्हा किती देशांची संख्या किती होती साधारणपणे, किती होती बघाय, 60-70 कोटी होती आणि उत्पादन मात्र आपलं किती 70-80 दशलक्ष टन होतं. एवढंच होतं देशाचं. आणि जेव्हा MSCला लॉटवाला 100 दशलक्ष टन झालं, देशाचं अन्नधान्य उत्पादन 100 दशलक्ष टन झालं. एका मारुती नावाच्या शेतकऱ्यानं उत्पादन केलं इतकी भाताचं, ते सत्कार केलं विद्यापीठात. इतकं चांगलं उत्पादन करतो म्हणून त्याचं नाव ताचुंग नेटिव्ह जाते. इतकं तेव्हा जातं आणि मोठ्या लोकांना वाटलं खूप चांगलं. 100 दशलक्ष टन किती झालं, आम्ही पडला गाठला. पण आणखी वाढत झालं, लोकसंख्या वाढत गेली, 100 कोटी झाली. उत्पादन मात्र कमीच फार तेवढं वाढे ना. लहानपणी मला आठवते गोष्ट की 1950च्या दरम्यान आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची संख्या 30-35 कोटी दरम्यान. आपलं धान्य उत्पादन किती 50 लाख होतं, 50 लाख टन होतं. आता 135 लाख झालेलं आहे. किती पटीने वाढले बघा. हे उत्पादन केलं, ह्या सगळ्यांनी संशोधन केलं झालंय आणि नंतर वाढत गेलं, लोकसंख्या वाढत गेली. उत्पादन एक काळ असा आला 1960-62 दरम्यान की तिकडनं चीननं आक्रमण केलं. आता कशी परिस्थिती आहे ना, काल परवा काश्मीरची वगैरे, चीननं आक्रमण केलं. त्यांची लोकसंख्या भरपूर होती, त्यांना संपवायची होती माणसाची. पिवळ्या हे यायच्या सगळ्या पिवळ्या लाटा, पिवळी माणसं ना ती यायचे आणि तिकडे चीनचं आहे. आणि आमचे सैनिक कसे होते, हातात खटका ओढायचा आणि मग मारायचं बंदूक. आल्यानंतर ते काढायला कसं ते, अशी आपली चीनची लढाई चालू होती. आणि देशात उत्पन्न काय नव्हतं, फार कमी होतं. लोकांना 40 कोटी लोकांना जेवायला अन्न नव्हतं. कुठनं यायचं, मिलो यायचा परदेशातनं. तो मिलो म्हणजे डुकरांचं अन्न. ते केव्हा येते म्हणून आम्ही पिशव्या घेऊन वाढतो, कारण दुष्काळ पडले होते. ते येते म्हणून आम्ही स्वतः पिशव्या घेऊन दारात उभा होतो, मिळायचं मध्ये भरून खायचं. गावोगावी ही परिस्थिती होती देशात. शास्त्री त्यावेळेला हे होते पंतप्रधान, ते म्हणलं आपण फार कठीण परिस्थिती आहोत, मग काय करायला पाहिजे. मित्रांनो ते म्हणाले असं करा की दिवसातनं एक सोमवारचा वार आहे ना, संध्याकाळी जेवू नका तर आपल्याला अन्न पुरणार आहे. आपण एखाद्या कुटुंबात म्हणून आज संध्याकाळी नाही तुम्हाला काय जेव्हा तसं झोपा, पाणी पिऊन झोपा. आपण ह्यांचं चरित्र वाचवलं लता मंगेशकरचं. ती काय म्हणते, आमचे दिवस असे होते की काय नाही, कोल्हापूर राहायचं आणि चिरमुरे प्यायचं, देवाची पाणी प्यायचं, असं ते आठवणी सांगतात. तसं शास्त्रीजींनी सांगितलं, एकवत जेवण सोडा. लोकांनी खरोखरीच सोडलं. चीनचं अध्याय आटपलं, शास्त्रीजी निघून गेले आणि मग ही परिस्थिती सुधारत गेली. हळूहळू क्रांती घडली केव्हा, 72 नवीन वाहनांचा शोध लागला. ताचुंग नेटिव्ह 1 त्याने कल्याण सोनाचा वाढल्या आणि उत्पादन वाढायला भरपूर वाढलं उत्पादन. आणि आज मित्र काय झालं बघा, देशाचं गव्हाचं उत्पन्न 6. मी जेव्हा गव्हाच्या केंद्रावर नोकरीला होतो निपाडला तेव्हा सरासरी 8 क्विंटल होतं आम्ही चांगलं उत्पन्न. 8 क्विंटल गव्हाचं मिळालं आणि आता 20 क्विंटल सहज करतात गव्हाचं. 20 क्विंटल सहज करतात. किती फरक पडला बघा. थोडक्यात ही क्रांती घडली, ती संशोधकांमुळे घडले आणि ती शेतकऱ्यांच्यामुळे घडले. पुढे बघूया आपण की एक अभियान असं आहे, त्याच्या आधीच घ्या की आपल्याला अभियान तेलाचं सगळं केलंय, पण तेलामध्ये उत्पादन फार महाग आहे. आपल्याला 35% आपल्याकडे आहे, बाकी 65% बोलवावं लागतं. कुणाकडनं बोलवतो प्रामुख्यानं आपण, युक्रेन आणि रशिया हे आता भांडत बसलेत. इम्पोर्ट करतो इम्पोर्ट. आता त्यांचं ठिकाणं सवारायचं, तुझं का माझं करत असेल, आम्ही काय करायचं. मग तेव्हा आपण केलं पाहिजे. भारत सरकारनं एक नियोजन केलंय. त्याने सांगितलं की यंदाच्या वर्षी कुठलं वर्ष येत आहे, आता हे 2025 साल आहे ना, भारत सरकार म्हटलंय हे माझ्या हात की
आता किती आहे साधारणपणे 39 दशलक्ष आपलं उत्पादन यंदाच्या वर्षीचं 25चं. पुढच्या वर्षी 26 साली ते 45 दशलक्ष झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला किती पाहिजे? 7 दशलक्ष वाढलं पाहिजे. कोणी वाढवायचं? सरकार वाढवणार ते. अहो तुम्ही आम्ही सरकार आहे, आपण वाढवायचं आहे. तिथं बसलेले सगळे शेतकरी असतील. मी बारामतीमध्ये बोलतोय बरं का. बारामती बोलताना फार जपून बोलावं लागतं. तुमचा एक एक शेतकरी म्हणजे मोठा माणूस आहे. विशेषतः मागं बसलेत ना बॅग बेल्ट घातलेत ते कृषी विभाग. बरोबर आहे? बरोबर आहे काय? कृषी विभागाने म्हणतो हात वर करा. हा तुम्ही पुढा घेऊ काय हरकत नाही. पण आपल्या कृषी विभागाची, आमच्या कृषी विज्ञान केंद्राची आणि तुमचे आमचे सगळ्यांचे वगैरे जे घडते बारामतीत ते जगात दाखवायचं असते. जे उत्तम असते ते इथं घडवायचं असते आणि ते जगात दाखवायचं. किती जाता पंढरी यायचा प्रयोग व्हायला उसाचे किती माणसं आली होती? लाखो आली. तसं काय करायचं आपल्याला? 27 दशलक्ष होऊ शकतंय. कसं होणार ते? त्याचं टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगणार आहे. कसं करायचं बघा. ही जबाबदारी कोणाची? आपली आहे. सरकारनं काय तिकडे बंद कोण करणार? कृषी मंत्री करणार नाही, महाराष्ट्राचं नाही, कोणाचं करणार? आपणच करायचं आहे. तर देशात आहे. पुढे घ्या. आता आणखी एक आहे. हे झाली 1 वर्षाची, 1 वर्षात. दुसरं जे प्लॅनिंग आहे ना ते 5 वर्षात आहे. 2024-25 ते 2030 ते किती व्हायला पाहिजे? आता 39 दशलक्ष नाही तर ते व्हायला पाहिजे 69. किती व्हायला पाहिजे? 30 दशलक्ष टन एवढं वाढलं पाहिजे. म्हणजे कसं वाढवायचं ते? क्षेत्र वाढवणं हा एक भाग झाला. आणि उत्पादकता वाढली पाहिजे ना, ती कशी वाढवायची हे आपल्याकडं जादू आहे. याचा मंत्र आमच्याकडे आहे. मी फिजिओलॉजिस्ट आहे. फिजिओलॉजिस्ट म्हणजे नाडी कळते. नाडी मला पिकांची नाडी मला कळते खरोखरी. त्या नाडीवरती आधारित केलेला प्रयोग आहे हा. बघा पुढे घ्या. आता सोयाबीन म्हणजे आधी नाडी ओळखायची कशी? आपण लोक म्हणतो तापमान किती आहे बघा, कपाळ लावून बघा, हे किती आहे बघा. तापमानाला सरासरी तापमान 20 ते 30 पाहिजे. लोक म्हणतात 20 ते 30 दरम्यान. साधारणपणे जून ते ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये असते. दिवसात तापमान 20 ते 30 पाहिजे. त्यानंतर रात्री तापमान 12 डिग्रीपेक्षा खाली जाता कामा नये. महत्वाची गोष्ट आहे. आणि दिवसाचं तापमान 35च्या वर गेलं ना तर काय खरं नाही. लोक म्हणतात चला आम्ही उन्हाळी करतो. उन्हाळी सोयाबीन होत नाही. सोयाबीन कधी उन्हाळी होत नाही. सोयाबीन तसं हरभरा कधी उन्हाळी होत नाही. गहू कधी हिरवा तसं सोयाबीन का होत नाही? वाढतंय चांगलं की. पण फुलं आल्यानंतर जे पोलन कण असतात ना, त्याचे परागकण असतात ना, त्याचं पाण्याचा अंश मिळतं. स्टराईल होतात ते. डिहायड्रेशन होते. त्यातनं ते फलन होत नाही त्याने. आणि आलं तर किती किसणे येतात. एकरी 2 कुटाच्या वर येत नाही. ते बारीक असतं, ते उगवत नाही. म्हणून उन्हाळी सोयाबीन घ्यायच्या भानगडीत पडू नका. मध्ये नव्या चला उन्हाळी घेऊया. अरे उन्हाळी काय? मोठ्या उन्हाळी भुईमुग. उन्हाळी काय? उन्हाळी भुईमुग नाही. उन्हाळी सोयाबीन शक्य नाही म्हणून ते घेऊ नका. पुढचं बघा की अजून मागचे घ्या. अजून घ्या की दिवसात झालं पांढरी माशी उपद्रव वाढतो. खरीपातली रोगजंतू चक्र पडतं म्हणून घ्यायचं. उन्हाळी सोयाबीनचे पीक येत नाही, घेऊ नये. ही माझी शिफारस आहे. पण सांगितलं नाही म्हणून सांगा त्यांना. माझं नाव सांगा. पुढे घ्या. आता काय महत्वाचं विक्रमी उत्पादनासाठी काय काय करायला लागतंय? हे 5 घटक महत्वाचे आहेत. पेरणीची वेळ तर पाहिजेच. त्या पेरणीच्या वेळेवर तुम्हाला बोलणार आहे कुठली पेरणीची वेळ करायची हे पाहिजेच आहे. केव्हा पेरायला चांगलं होतंय? 100% उगवून असणारे रोगप्रतिकारक बियाणं पाहिजे. उगवून पेरल्यानंतर सगळं उगवलं पाहिजे. ते कसं बघायचं तुम्हाला सांगणार आहे मी. बीज प्रक्रिया केलीच पाहिजे. बीज प्रक्रिया नाही केली ना तर पुढचं पीक गेलं म्हणून समजा. बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची. साधा तासाभरात ज्यावर होते नाही करता तसं जर पेरलं हळद केला ना तर तुमच्या पिकामध्ये रोग आणि हे येणारच. आणि ते तुमचं आमचं 20 क्विंटल टार्गेट आहे. लक्षात ठेवा 20 क्विंटलला बोलतोय आपण. बारामतीमध्ये बोलतोय. बारामतीमध्ये शक्य आहे. हे तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. किती? 20 क्विंटल. तुमचं 20 क्विंटल 4 क्विंटलवरती आलं. का 4 क्विंटल? बीज प्रक्रिया करत नाहीत. नंतर पुढं शिफारसीप्रमाणे सेंद्रिय असू दे. शिफारसीप्रमाणे सेंद्रिय आणि रासायनिक खतं किती द्यायची तुम्हाला सांगणार आहे. आणि कसं करायचं? रुंद किंवा सरीवरंबा याच्यावरती करा. आणि सगळ्यात महत्वाचं की पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारण्या. त्या फवारण्याचं नाव सोया संजीवनी. सोया संजीवनी का म्हणायचं हे तुम्हाला सांगणार आहे मी आता. पुढे घ्या. आता सोयाबीनच्या जाती कुठल्या घ्यायच्या? पुष्कळ जाती आहेत महाराष्ट्रातल्या 3 कृषी विद्यापीठांना. म्हणजे 3 म्हणजे काय आपल्या आहेत 4. पण कोकणामध्ये सोयाबीनचं संशोधन होत नाही. पण महात्मा फुले विद्यापीठ राहुरी,
अकोल्याचे विद्यापीठ आणि मराठा विद्यापीठ परभणी इथं 3 ठिकाणी खूप चांगलं झालेलं आहे. याच्याविषयी भारत सरकारने केलेलं आहे. याच्याशिवाय आणखीन प्रायव्हेट कंपनी सुद्धा चांगल्या सगळ्या जाती चांगल्या आहेत. तुमच्या भागात जे मिळेल ते कुठलं चांगलं असेल ते कुठलंही बियाणे घ्या, कुठलीही जात घ्या, उत्पादन चांगलं मिळणार. त्याला कसं करायचं बघूया. कुठलीही जात चालते तुम्हाला. त्या नावं दिले तुम्हाला MSS 1460 1407 MSS म्हणजे महाराष्ट्र ॲग्रो कल्टिव्हेशन सायन्स. पुण्याला आघारकर संस्था आहे. त्याचा मी आता सध्या सल्लागार आहे बरं काय. म्हणून त्याचे मी हे घेतले 1460 घेतले 1407. मला 1460 खूप चांगली वाटली. 1188 खूप चांगले लगडतात. तुम्हाला नंतर दाखवते चित्र ती. फुले संगम KDS 736 फुले किमिया फुले अग्रणी ते त्या नदीचं नाव आहे. हां आणि फुले दुर्वा समृद्धी शक्ती 9305 सुवर्ण सोया किती नावं चांगली आहेत बघा. खरोखर तशीच आहे. सुवर्ण सोया म्हणजे सुवर्णच आहे सोयाबीन. याच्याविषयी आणखीन कुठल्या जाती असतील नवीन नवीन कुठली तुम्हाला मिळाल तर घ्या. मला कानावर सांगा फोन करून की असे घेतले. मी हो म्हणतो. हां पुढे घ्या. आता हे बघा त्याची चित्र बघा. कोणती जात कशी दिसते कोणत्या कशी दिसते. फुले कल्याणी ही फार जुनी जात आहे. मला वाटते 20-30 वर्षापूर्वी आहे. त्याला रोग येत नाही म्हणून ते कल्याणी नाव दिलेलं आहे. कोकणात ती चांगली येते. चला पुढे घ्या. थोडक्यात काय की एका झाडाला 90 95 60 70 80 इतक्या शेंगा लागतात. पुढे घ्या. आता हे बघा किती चांगलं लागलंय बघा. 518 सुवर्ण सोया नावच त्याचं सुवर्ण सोया नाव सगळं चांगलं आहे बघा. पुढे घ्या. आता सगळ्यात महत्वाची तुम्हाला बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया का करायची आणि बीज प्रक्रिया कशी करायची सगळ्यात महत्वाची बघा. 1 किलो बेणाला 2 मिली गावचू 2 मिली गावचू म्हणजे इम्युनोक्लोप्रिड असते ते घ्यायचं. एका चमचावर पाण्यात घ्यायचं आहे. चमचावर पाण्यात 1 मिली घ्यायचं आहे आणि मग ते कसं लावायचं होते 10 मिलीमध्ये ठेवायचं. हाताने काय करायचं नाही ठेवायचं. ते पसरण्या नुसतं असं त्या पडद्यानं हलवायचं. तुम्हाला दाखवतो पुढे कसं. हात लावायचे नाही कुठं आणि हातात ते ग्लोव्ज घालायचे आणि जोडीला त्याच वेळी 2 ग्रॅम मॅन्कोझेब 1 किलो बियाणाला 1 किलो बियाणाला आपल्याकडे किती लागणार. आपल्याला 15 किलो लागलं तर 15 30 मिली गावचू आणि 30 ग्रॅम तुमचं मॅन्कोझेब घ्यायचं. हल्ली काय झाले इलेक्ट्रॉन का काय ते चांगले आहे ते घेतलं की हे घ्यायला लागत नाही. तुमचं दुसरं जे आहे ना फंजिसाइड घ्यायला लागत नाही. बुरशीनाशक घ्यायला लागत नाही. इलेक्ट्रॉन म्हणून मिळते बघा ते एक चांगला आहे. आणि जैविक बीज प्रक्रिया घ्यायची आहे की रासायनिक प्रक्रिया. ते आता लोक म्हणतात की रासायनिक केल्यानंतर मग जैविक चालेल का ते मरणार नाहीत का. नाही हो मरत नाही. कारण हे आहे ना ट्रायकोडर्मा हे फंगस आहे आणि कुठलंही ते इमिडाक्लोप्रिड असो किंवा मॅन्को मरणार नाही. ते ट्रायकोडर्मा इतका चांगला आहे की ते मरत नाही कुठल्याही ना तसं तो आणि वाढत जातो. आणि PSB हा बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया काय मरत नाही. फंजिसाइडने बॅक्टेरिया मरत नाही किटाने मरत नाही काय नाही. आणि गुळाच्या पाण्यात आणि रायझोबियम इतकं स्वस्त असतं हे तुमच्या ह्याच्या केंद्रावरती मिळतंय. हे मला वाटतं 100-200 रुपयात काम होऊन जातंय. त्यापेक्षा कमी विचार हे लावलंच पाहिजे की बीज प्रक्रिया केलीच पाहिजे तर तुम्हाला 20 क्विंटल मिळणार आहे तर मिळणार नाही. 20 क्विंटलना 10 क्विंटल यायला कमी हे होणार वेळ लागणार नाही. हे द्या तुम्ही करा. हे तुम्हाला चांगलं वाटतंय. त्या बीज प्रक्रिया करा. कशी काय तुम्हाला प्रात्यक्षिक एकदा करून दाखवतो. पुढे घ्या. आता पेरणी करायची आपल्याला. पेरणी करायची म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवा की केव्हा पेरणी करायची. साधारणपणे पाऊस पडल्यानंतर करावी. ओल्यात पेरणी करायची कोरड्यात पेरणी करायची नाही. अधिक कोरडं पेरायचं नंतर पाणी देतो किंवा असं कसं असते. भातामध्ये धूळ पेरणी करतात. ही धूळ पेरणीची पद्धत नाही. करायचंच नाही. फेल जात ते. 100 मिली पाऊस झाल्यानंतर वापशावरती पेरणी करायची. कुठेपर्यंत 7 जून पासून 15 जुलैपर्यंत करा. म्हणजे पुढचा आपला पिरियड सगळा सापडतो. कशी करावी. सरीवरंबावरती करा. सरळ सोड्या. आता मी मक्याच्या सऱ्या बघितल्या हे सरळ सोडा तसंच करा. मक्याच्या सरळ सोड्या तसं करा. मी सांगतो लोकांना की काय नाही सरळ 3 फुटाची सरी सोडा. वरचा टॉप मारा. वरचा टॉप मारायचा आणि दोन्ही बाजूला 2 ओळीचं अंतर 45 सेंटीमीटर ठेवायचं आणि पेरणी करायची. किंवा BBF रुंद सरीवरंबा. मोठा रुंद सरीवरंबा हाल तर BBF मिळते की मशीन आहे तुमच्याकडं. BBF न पेरणी का ते सगळ्यात चांगलं. मग एकाच्या 4 वेळी बसा. 2 ओळीचं अंतर 45 सेंटीमीटर पाहिजे. 2 रोपाचं अंतर 15 सेंटीमीटर पाहिजे. असं करा. पुढे काय करायचं आपल्याला की किती टोचे करायचे आहेत. डिबलिंग करायचं आहे. 3 ते 4 बिया एका ठिकाणी आणि पेरणी 4 सेंटीमीटर खोल करू नका. खोल असं ते होत नाही चांगलं. आणि सोया तुमच्याकडे हे असेल ना तर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर 15 मे पासून करा सुरू. 15 मे पासून सुरू करा. आणि महत्वाची गोष्ट काय की मग का लक्षात ठेवायचं असते पेरणी करायची आहे
पेरणीची वेळ कशी ठरवायची हे लक्षात ठेवा. पुढे पाऊस पडतो, तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 27 सप्टेंबरला दरवर्षी हस्त नक्षत्र निघतं आणि तो हमखास पाऊस पडतोच. 27 सप्टेंबर पासून 13 ऑक्टोबर हस्त असतं. त्या दरम्यान जर तुमची परिपक्वता आली तर मात्र आपल्याला काढायला अवघड पडतं. पीक काढणार कसं? आमचं तयार झालेलं पीक आहे आणि मग काढणार केव्हा आणि काय करणार आणि कुठे ठेवून ठेवायचं? काढायचं आणि कुठे ठेवायचं कुठं, ते वाढवायचं कुठं आणि मशीन मध्ये कसं काय? हा अवघड असतं. म्हणून त्याच्या आधी यायला पाहिजे, 27च्या आधी यायला पाहिजे, सप्टेंबरच्या किंवा 15 ऑक्टोबर नंतर आला पाहिजे. या दृष्टीने तुम्ही पेरणीची वेळ ठरवा. आणि जाती कुठल्या असतात? जाती काही 90 दिवसाच्या आहेत, काही 95 दिवसाच्या आहेत, काही 100 दिवसाच्या आहेत, काही 110 दिवसाच्या आहेत, काही 100. त्यातली कुठली जात? तिथं तुमचं बारामतीच्या शेतकऱ्यांचं कौशल्य येते, विचार इथं येतो. सोयाबीनची पेरणी हा विचाराचा घटक आहे. केव्हापर्यंत? मी सांगतोय तुम्हाला की 15 महिन्यानंतर चालतंय, पाणी असेल तर. आधी ओलवून घ्यायचं मग पेरायचं आहे, आणि ओलवून घ्यायचं मग पेरायचं आहे. आणि मग केव्हा पेरायचं हे तुम्हाला पावसाच्या आधी पाहिजे का पावसानंतर पाहिजे हे ठरवून करायचं. त्याप्रमाणे कुठली व्हरायटी माहिती काढा तुम्ही. तुम्हाला कृषी विज्ञानकार सांगते ही जात अमक्या वेळा मिळणार, ती जात तुम्हाला ती माहिती मिळत आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणं पुष्कळ मी पण आहे. आज माझा संबंध संपणार नाही इथं. आता जाणार तुमच्या कायमच्या पक्क्या वेळ ठेवून जाणार नाही तुमची. तर पुढे घ्या की सांगितलं इथं पुढं. आता BBF कसं करायचं? ब्रॉड बेड फरोज तुम्हाला माहिती आहे. ट्रॅक्टरला जोडलेल्या यंत्राने आपल्याला पायाच्या रुंदीचे वाफे करता येतात आणि दोन्ही बाजूला सऱ्या पडतात दोन्ही. फायदा काय होतो? त्या वाफ्यावरती पेरणी करावी, 3 किंवा 4 वेळेची पेरणी करायची आणि ही एकदम होत आहे. खतं पण घालता येतात आणि पेरणी पण करता येत असतं. त्यामुळे मजुरीचा खर्च कमी होत असतो आणि वाफ्यामध्ये सतत वाफसा राहतो. वाफसा म्हणजे घातीला जाताना उगवून यायला पाण्याचं प्रमाण तेवढं आवश्यक तेवढं, हवा तेवढी खेळते आणि उगवून यायला चांगलं. जास्ती पाणी झालं तर निचरावून जातं, कमी पाणी झालं तर ते धरून ठेवतं. अशा प्रकारे एखादी 8 ते 10 एकर पेरणी होते. पुढे घ्या. हे बघा BBF तुम्हाला माहित आहे सगळं. करतात BBF तुमच्याकडं? काही लोक करत असतील का? BBF तर करा. पुढे घ्या. असं दिसतंय BBFवरती पेरणी केली की असं दिसतंय. असते 4 वेळी बसले ते आपण रुंदकडे ठेवू त्याच्यावरती असते अवलंबून. पुढे घ्या. आता खत किती घालायची? खतं वारेमाप घालायला लागत नाहीत. खतं किती लागतं याला दर म्हणजे तुमच्याकडे शेणखत चांगला असेल असं गृहीत होतो. आपल्याला 20 क्विंटल काढायचं आहे, एकरी 20 क्विंटल काढायचं आहे. त्यात जरासा ढाळायचा, निश्चय पक्का ठेवायचा. तर त्याला कमीत कमी 5 टन सेंद्रिय शेणखत असेल किंवा आणखी काय असेल बघा, किंवा कारखाना असेल ते कुठले 5 टन एकरी शेणखत घातलं पाहिजे. किंवा सेंद्रिय कुठलेही सेंद्रिय असू दे. बाजारात विकत घेऊ नका. बाजारात आमका आहे तमका आहे, हे आमचं भारी आहे सेंद्रिय, वाद घेऊन बघा. असं नको. तुमच्या शेतात नाही घेतलं चालेल. हा तुमच्या ह्याचं केमिकल असेल तर घ्या, गांडूळ खत चांगलं. हा पण शेणखत कुठल्याही परिस्थितीत सेंद्रिय खत घ्या. शेणखत सगळ्यात चांगलं. आणि किती लागतं रासायनिक खत? एकरी फक्त 8 किलो नायट्रोजन, 8च किलो नायट्रोजन आणि एकरी 30 किलो स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि 8 किलो पार एवढी शिफारस आहे. म्हणजे ह्याला काय करायला पाहिजे? एका एकराला 18 किलो युरिया. 265 रुपयाला 50 किलो. 18 किलो किती झाले बघा, है की नाही? स्वस्त असते तो. त्यानंतर 18 किलो युरिया आणि 200 किलो सिंगल सुपर फॉस्फेट. कारण का आपल्याला 30 किलो पाहिजे ना थोडं. तर काय बरं की एका पोत्यामध्ये 8 किलो असतोय. 4 पोत्यामध्ये 8 चौक 32. 4 पोती घातलंच पाहिजे. 4 किलो 4 पोती घातलं पाहिजे. आणि 15 किलो मिरोटा पोट आहे. 18 किलो युरिया, 15 किलो पोटॅशियम, 200 किलो सुपर फॉस्फेटच का? आम्ही DAP नको का घ्यायला? 10-20 नको का? 9-24 नको का? त्या सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरस असतो, कॅल्शियम असतो. कॅल्शियम 20% असतो. LG कॅल्शियमचं आम्ही घालत नाही खत. कॅल्शियम दुसरीकडे मिळत नाही का? नाही जिप्सम घालणार नाही आपण. पण कॅल्शियम 20% मोफत मिळतो. आणि सल्फर, त्या सोयाबीनला सल्फरची नितांत आवश्यकता असते म्हणून त्यात 12% सल्फर असतं. आपल्या 200 किलोतनं 12 किलो मिळणार तुम्हाला. 12 आणि 12 24 किलो सुपर सल्फर मिळणार आणि 40 किलो तुम्हाला कॅल्शियम मोफत मिळणार. तसं मिळतं ते. म्हणून तुम्हाला 32 किलो फॉस्फरस, 40 किलो कॅल्शियम, 24 किलो गंधक मिळते आणि ते सोयाबीनला आवश्यक असतं. म्हणून सुपर फॉस्फेटच घ्या. युरिया फक्त 8 किलो घ्या, 15 किलो घ्या आणि पोटॅश किती घ्या? 18 किलो घ्या, 15 किलो. याप्रमाणे खतं. मग आता घालायची कशी? लोक काय म्हणतात की आम्ही पेरतो आधी आणि नंतर करतो. करू नका चूक तशी. आधी काय करायचं?
तुम्ही रान तयार केलेलं आहे, मी बोललो नाही, रान तयार करा, तुम्ही काय नांगरून टाकलेलं आहे, दगड फोडलेले आहेत, रोटोटो मारलेला, बरोबर आहे ना, रोटोटो मारलेला आहे, आणि मग सरी सोडायची आहे. सरी केव्हा सोडायची? लागणीच्या आधी 4 दिवस, 8 दिवस म्हणा, 1 आठवडा. जेव्हा सरी सोडणार ना त्यावेळेला रोटोटो मारल्या शेतामध्ये हे सगळं टाकून द्या, तसंच टाकून द्या. पासून 15 किलो युरिया, 18 किलो 15 किलो 18 किलो युरिया, 15 किलो पोटॅश आणि 200 किलो सुपर टाकून जोडीला 10 किलो सल्फर घाला, बेन सल्फर, आणि जोडीला आणखीन 10 किलो मायक्रो न्यूट्रिएंट घाला. हे घातलं की नाही असं पसरून द्या. जेव्हा आपण सऱ्या करतो तेव्हा बरोबर गोळा होतं आणि ते शरीरून भेटतं, शरीरून भेटतं, आणि मग शरीराचा टॉप मारायचा, आणि मग पुढे त्याच्यावरती आपण दोन्ही बाजूला पेरणी करणार ना, ती त्याला मानवत असते, त्याच्यावरती वाढत असते चांगलं, म्हणून ते करा पुढं. थोडक्यात काय की टाकायच्या आधी, सऱ्या पेरायच्या आधी, सरी सोडायच्या आधी टाकून घ्या, आणि नंतर मग ते बरोबर लागतं, ते पिकाला मानवतं. 3-4 महिने लागतं, पुढच्या पिकाला पण मिळतं, कुठं वाया जात नाही, काय नाही. असं करा, पुढे घ्या. आता हे सगळं झालं. पेरणी जर झाली, करायची पेरणी केव्हा करायची ठरवली. तण नियंत्रण सगळ्यात वाईट असतं, तण नियंत्रण. सोयाबीन मला सारखं तणाला काय करू, तणाला काय करू, हे गोड आहे हो पीक, आणि गोड तण फार येतं. म्हणून पेरणी केल्यानंतर लगेचच ओली असतात, आणि पेरणी ओलीवरती करायची आहे. फार मग ओलावून मगच करायचं ना, शेत कोरड्यात पेरणी करायची नाही आहे. सऱ्यात सोडायच्या, सऱ्यात सोडायच्या आधी खतं करायची, सऱ्यात सोडायच्या दोन्ही बाजूला पेरणी करायची आहे, आणि मग ओलीवर 2 दिवसात, पेरणीचं 2 दिवसाच्या आत पहिलं स्टॉम्पचं घ्या. स्टॉम्प म्हणजे पेंडी मेथीला आहे ते. 1 लिटर पाण्यामध्ये 3 मिली घ्या, 3 ते 4 मिली, एकरी 200 लिटर फवारायचं. पुढे महिनाभर त्यात काही येत नाही, शक्यतो येत नाही, पण आपण जर तुडवा केला असता, तिथं फिल्म मोडली असते की त्यातनं तण येऊ शकतं, म्हणून महिना दीड आपल्याला काय हे होत नाही. आणखीन सांगितले 15 ते 20 दिवसांपासून तुम्हाला समजा तण दिसलं तर त्यावेळेला इमॅजिक हायपर हे एक तणनाशक. ही 2 तणनाशक फार चांगले, त्याला पॅरासूट म्हणतात, सॉलिट्यूड म्हणतात, सुगम म्हणतात, देवीसूड. हे 1 लिटर पाण्यात 1.5 मिली ते 2 मिली घ्यायचं, 200 लिटर पाणी करायचं. ह्यानं सोयाबीनवरती वाईट परिणाम होत नाही, काय नाही, सोयाबीन चांगलं राहतं, तण तेवढं मरतं. अशी 2 प्रकारची तण आहे. पुढे काय करायचं की समजा तुम्हाला वाटलं की 30 ते 40 दिवस झाले, 30-35 दिवस झालं, अजून तण आहे, आपल्याला काय करायचं, एक खुरपणी करा किंवा कोळपणी करा शक्य असेल तर, कारण तोपर्यंत मोठं झालं असेल. एक खुरपणी किंवा कोळपणी केली पाहिजे. कोळपणी केली की त्याने आणखी शेताचा नूरच बदलून जातो, रंग बदलून जातो, आपल्याला पीक चांगलं दिसतं. म्हणून पीक खुरपणी आवश्यक. 2 वेळा तणनाशक आणि 1 वेळा खुरपणी अत्यावश्यक आहे. तुम्हाला तणाचं नियंत्रण करा. तणाचं नियंत्रण जर केलं नाही तर आपलं उत्पादन 30 ते 40% घटतं. म्हणजे आमचं 20 क्विंटल जर पाहिजे असेल तर तुमचं किती जाणार बघा, 20 क्विंटल 8 क्विंटल गेलं, 12 क्विंटल का आलं, तण नियंत्रण केलं नाही म्हणून. बघ 6 ते 8 क्विंटल उत्पादन कमी येतं तण नियंत्रण केलं. तण नियंत्रण काय, पेरणीनंतर लक्षात घ्या, तुम्ही काय करायचं आहे, एक फवारणी घ्यायची आहे, आणि 15 दिवसांनी आणि घ्यायची आहे, आणि हे केलंच पाहिजे, वरती लक्षात ठेवा. तण नियंत्रण केल्याशिवाय तुम्ही म्हटला की नाही मी सगळं केलं, माझं फक्त 12 क्विंटल, मी म्हणणार तुम्ही तण नियंत्रण केलेलं नाही आहे, असं होणार. ते लक्षात घ्या. पुढे घ्या. आता हे बघा, जेव्हा आपण एखाद्या पिकाला जास्त अपेक्षा करतो, काय करतो आपण की आम्हाला 20 क्विंटल काढायचं आहे, आपल्याला कसं वाढतं पीक माहित पाहिजे. हल्ली काय झाले, शहरामध्ये सगळीकडे झाले, आमच्यासारखं पूर्वीच्या असं नाही. आता मुलगा आहे 4थीत आहे, हा काय होऊ शकेल, तर ते सल्लागाराकडे जातात. तो मुलगा प्रश्न विचारतो, हा तो अगदी 12 वर्ष आहे ना, 16 वर्षाचं काय होईल, त्याचा कल बघतात, त्या वाढीची अवस्था कल बघतात, त्याला शिक्षण द्या. तर हे तुम्हाला वाढीची अवस्था माहित पाहिजे. वाढीची अवस्था पहिले उगवलेलं आहे, नंतर त्याला हे पडलेले आहेत, नंतर पहिले पानं आलेले आहेत. हे सगळ्या अवस्था कशा आहेत बघा. 8 अवस्था फुलं आल्यानंतरच्या आहेत, आणि फुलं येण्याच्या पूर्वीच्या किती आहेत की 5 अवस्था आहेत. ह्या अवस्था तोंडमध्ये कमीत कमी हे बघून तरी ठेवा. हे कुठल्या अवस्थेला काय करायचं. सगळ्यात महत्वाचं काय आपल्या विषयातलं की अवस्थानिहाय संजीवकांच्या फवारण्या. अवस्था माहित असल्या तर आपण फवारण्या देतो, त्या संजीवाच्या फवारण्या दिल्या तरच तुमचं 20 क्विंटल जाणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून अवस्था कुठली माहित पाहिजे. हे इतके अवस्था आहेत बघा, तुम्हाला दिसतात 8 वरती आणि वरती 5, 13 अवस्था आहेत. त्या 13चं चित्र डोळ्याकडे घाला, त्याचा फोटो काढून ठेवा तुमच्याकडं, आणि मग तुमच्या मोबाईलवरती बघा. आता कुठल्या अवस्थेत काय करायचं ठरवून सांगतो तुम्हाला. पुढे घ्या. बघा कसं वाढतंय बघा. पहिली बीजांकुराचे उगवा लागलंय ते. एक तुम्हाला गमत सांगतो,
ह्या वनस्पतीची इतकी ताकद असते. बियाणं एवढंच असतं, सोयाबीनचं बियाणं केवढं असतं, एवढं तुम्ही प्रयोग करून बघा. चवळीचं बियाणं एवढं असतं, एवढंच असतं. त्या बियाण्याची ताकद किती असणार आहे? किती ताकद असणार आहे? ती ताकद आपण कधी ओळखत नाही. बियातल्या किती ताकद असते? त्या बियाच्या वजनाच्या अर्धा मिलीग्राम पाहिलं त्याच्याजवळ 100 पटीने ढेकूळ जर असला तर ढेकळाला बाजूला सरून देते. त्या ढेकळाला बाजूला सरून ते उगवून येतं. कुठली आधी ताकद त्याला? ती ताकद मला कळलेली नाही आहे. ती ताकद ज्याला कळली तो एकरी 20 क्विंटल काढू शकतो. ताकद काय आहे ती कशामुळे? त्याच्यामध्ये एक प्रोग्राम तुम्हाला माहिती, काही लोकांना माहित असेल की आपण तो फोटोसिंथेसिस काय म्हणतो, फोटोसिंथेसिस क्लोरोफिलमुळे होतो. क्लोरोफिल एक पिगमेंट आम्हाला क्लोरोफिल हिरवा माहित आहे, पण हरितपर्ण माहित आहे, हरित द्रव्य माहित आहे, पण फायटोक्रोम नाव लक्षात ठेवा, कुणाला माहितच नाही. फायटोक्रोम, हे फायटोक्रोम काय करते? त्या बियाला उगवून आणते. उगवण केल्यानंतर अधिक मध्ये कोण अडवत असणार त्याला ढकलून देते मागणं, आणि मग त्यातनं बीज वरती येतं. आणि मग ते बघा कसं वाढलं, इकडं 2 पानावरती येतंय. पुढे घ्या, 2 पानावरती बघा कसं दिसतंय तरतरीत. पुढे घ्या, हे बघा. आणि मग फुलाची अवस्था सुरू होते. मुख्य खिच्यावरती, मुख्य खोडावरती पहिली आपली कळी दिसायला लागते. आणि मग पुढे घ्या, आणि मग कुठेतरी मग बारक्या बारक्या शेंगा सुटतात. आणि त्या शेंगा सुटल्यानंतर मोठ्या शेंगा लागतात. पानोपानी फुलं यायला पाहिजेत. प्रत्येक पानापासून शेंगा आल्या पाहिजे. पुढे घ्या, माझा वाटतोय, हा बंद करून टाका. हा पुढे घ्या, बारक्या शेंगा सुटल्या. आणि हे बघा बीजधारणा झालेले, शेंगेमध्ये बीजधारणा झालेले आहे. पूर्ण आकाराची शेंग, त्याला कीड येता कामा नये असं आले की नाही. पुढे घ्या, बघा किती शेंगा चांगल्या लागतात. हे माझ्या शेतातलं चित्र आहे. किती 200-300 शेंगा. एरवी तुम्हाला नॉर्मली 60, 70, 80 एवढ्या शेंगा येतात. एवढ्या शेंगा आल्या तुमचं 20 क्विंटल नक्की जातंय, उत्पादन नक्की जातं. बघूया पुढे कसं आहे. आपण पुढे घ्या, वाढलेलं पीक आहे. पुढे घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आता बोलण्याचा, की वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहेत. कुठली वाढीची अवस्था? तुम्हाला वाढीची अवस्था दाखवल्या, व्हरायटी दाखवल्या. आता कुठल्या वाढीच्या बघा, पुढचं फवारण्या कोणत्या आहेत बघा. काय काय घ्यायचं आपल्याला? त्याचं नाव आहे सोया संजीवनी. सोया म्हणजे सोयाबीन, संजीवनी म्हणजे संजीवनी युक्त, संजीवक युक्त असलेल्या फवारण्या. आता यातले महत्वाचे घटक असतात. संजीवक, संजीवक म्हणजे ज्यापासून त्याला जीवन मिळतं. म्हणजे एक बारकी गोष्ट सांगतो तुम्हाला, की पूर्वीच्या वेळी लढाई झाली दैत्यांची आणि देवांची. आणि काय झालं की देवानी जिंकलं हो त्यांच्या सामर्थ्यानं, दैत्यांना सगळे मारून टाकले. दुसऱ्या दिवशी काय झालं की बघितले परत लढाईला माणसं आली, माणसं म्हणजे राक्षस आले. देव म्हणाले आपण गुरुजींना काल आपण मारले आणि परत कसे पुढे आले, हे परत तेच राक्षस पुढे कसे आले? त्या गुरुजींनी सांगितलं, अरे त्यांचे गुरुजी शुक्राचार्य आहेत, त्यांना संजीवनी विद्या माहिती आहे. ते किती लढाई जर झाली ना तर ते काय करतात, संध्याकाळी जातात आणि पाणी शिंपडतात, मंत्र शिंपडून ते परत जिवंत होतात. म्हणजे मेलेल्याला जिवंत करण्याचे संजीवन असते ते संजीवक. कच्च्याची तुम्हाला गोष्ट माहिती आहे, ती सांगत बसत नाही. ते मेलेल्याचा जिवंत करणं असतं ते संजीवक असतं. आपण संजीवक वापरणार आहे. संजीवक कोणते आहेत? एक आहे ऑक्सिन, बाजारात ते IAA, IBA, NAA, प्लॅनोफिक्सॅनॉन मिळतं. त्यानंतर सायटोकायनिन, द्राक्षवाल्या लोकांमध्ये CPPU वगैरे आपण वापरतो का नाही, ते आहे. जिब्रॅलिन आपण वापरणार नाही. एन ट्रायकॉन्टिनल, मेटिक्वाटोराइड, घराचा चमत्कार, हे सगळ्यात संजीवक आहेत. संजीवक अत्यंत कमी लागतात PPM मध्ये. PPM म्हणजे 5 पर दशलक्षात 1, लाखात 1 नव्हे, दशलक्षात 1 एवढं वापरायचं असते. आणि जलविद्रावक पोषण द्रव्य हल्ली काय झाले, 13,045, 12,0, 19,19, पोटे असं पाण्यात सहजपणे विरघळणारी खतं मिळतात. कमी लागतात. एका लिटरला 5 ग्रॅम 7 ग्रॅम पुरतंय. आणि हल्ली त्यात पुष्कळ प्रकार आलेले आहेत की एकाच खतामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स असलेले आहेत. त्यानंतर कीटकनाशक एक कीटकनाशक घ्यावाच लागतं. क्लोरोपायरिफॉस असो, त्यानंतर तो क्विनॉल्फॉस असो, प्रोफेक्स सुपर असो, अधिका असो, कोराजेन असो, हे घ्यावंच लागतं. अन्यथा तुमच्या सगळ्या शेतामध्ये इतक्या किडी येतील, त्या किडी आल्या की तुमच्या शेतात काही मिळणार नाही, काही नाही. परत 8 क्विंटल होते, 9 क्विंटल, 20 क्विंटल राहते. हे केलंच पाहिजे. आणि दुसरं हे बुरशीनाशक 22-3, त्यानंतर मँकोझेब, झायनेब, हे लोक म्हणतात काय, मग हे वेगळं फवारायचं काय? कुठलं वेगळं फवारताय? एक फवारायला माणूस मिळत नाही. एका हे सगळं एकत्र करायचं. काही बॉम्ब फुटणार नाही आहे, काही जग मिळणार नाही. एकत्र करायचं. शेकडो फवार झालेले आहेत आणि हजारो प्रयोग झालेले आहेत. एकत्र केलं काही कुठं काय बिघडत नाही, काय नाही. हे एकत्र करायचं आणि एक फवारणी घ्यायची. ती केव्हा दुसरी फवारणी हे सगळं एकत्र. पण कुठल्या वेळेला काय घ्यायचं?
कुठल्या वेळेला कुठलं संजीव घ्यायचं, कुठल्या वेळेला कुठलं हे घ्यायचं, जलविद्या खत घ्यायचं, कुठलं त्यावेळेला कुठलं कीटकनाशक घ्यायचं हे ठरवावं लागतं. ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते या प्रयोगात बाकी सगळ्या गोष्टी त्याच करायच्या आहेत. पुढे घ्या. पहिली फवारणी घ्यायची. पहिली फवारणी केव्हा आहे? पहिली फवारणी कुठल्याही परिस्थितीत आधी आपण काय केले की बीज प्रक्रिया केलेली आहे. बीज प्रक्रियामुळे तुमच्या चक्री भुंगावर येत नाही आहे, तो टळलेला आहे, स्टेम फ्राय टळलेला आहे. तथापि 15व्या दिवशी 15 ते 18 दिवस 15 ते 18 दिवस पहिली फवारणी घेतलीच पाहिजे. का घेतली पाहिजे? कारण त्यावेळेला काय काय घ्यायचं? रोगर घ्या. रोगर मिळते बाजारात, स्वस्तात असते. मला वाटते BDOच्या ह्याच्यावर वगैरे मिळते, आपल्याला त्या कृषी विभागाकडे मिळते. स्वस्तात निम्म्याला देतात, ते घरपोच देतात. ते बघा तुम्ही चौकशी करून BDOनं कृषी विभाग अधिकारी असतात त्यांना. त्यानंतर किंवा अलिका सगळ्यात चांगला. अलिका कसं दोन्ही आहे त्याच्यामध्ये, की सिस्टमिक आहे आणि हे आहे. अलिका घ्या. किती घ्यायचं? आपल्याला पाहिजे पाणी 75 लिटर. 75 लिटर पाण्याला किती पाहिजे आपल्याला? 40 मिली तुम्हाला अलिका घ्या किंवा 150 मिली तुमचं रोगर घ्या आणि 22 टीन 150. 2 मिली एका लिटरला रोगर असेल किंवा आणि अलिका असेल तर कमी घ्यावं लागतं. 35 घेतलं 40 मिली घेतलं चालते. हे झालं. मग आता काय घ्यायचं आपल्याला? जलविद्या खत घ्यायचं आहे. ते 12 घ्या. 12 घ्या. ते किती घ्यायचं? 40 ग्रॅम. 40 ग्रॅम पुरतं आहे आपल्याला. 500 ग्रॅम घ्यायचं. 500 ग्रॅम. आणि ऑक्सिजन किती घ्यायचे? ऑक्सिजनमध्ये तुम्ही काय काय घ्यायचं आहे? ऑक्सिजनमध्ये NA घेऊ शकता, सायटोकाइन घेऊ शकता किंवा 6BA घेऊ शकता. त्यांचं मिश्रण घ्यायचं. आता ऑक्सिजन म्हटलं आपला प्रत्येक काय आलं ऑक्सिजन मार्केट बाजारात प्लॅनोफिस मिळते. बाजारात प्लॅनोफिसमध्ये किती घ्यायचं? फार कमी घ्यावं लागतं. कमी, अगदी कमी. 15 लिटरला 4 मिली, 5 मिली घ्यायचं नाही. 5 मिली जळून जाईल, ते जळून जाईल. म्हणून 5 मिली 3 मिली घ्यायचं. संजीवकांचं वैशिष्ट्य आहे की कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये खूप चांगलं काम करतात. जे कॉन्सन्ट्रेशन जास्ती वाढलं की पीक वाढून जातं, जळून जातं. म्हणून लोक जर चांगले होते आणि जर घातलं का नाही तसं होतंय ते. म्हणून किती घ्यायचं? 15 लिटरला 3 मिली ते 4 मिली प्लॅनोफिक्स. किंवा एक चांगलं तुम्हाला हे मिळेल, त्याचं किट मिळू शकते. आणि हे किती घ्यायचं? अगदी कमी. एकाला 4 प्रमाणात 6BA घ्यायचं. आता हे का घ्यायचं? तर रोल कायचा की IBA किंवा IA मुळे पेशांचं विभाजन असतं. पेशंट लांबी रुंदी वाढते आणि 6BA मुळे काय होतं? उंची वाढते आणि फेरे वाढते. हे सगळं म्हणून ह्याचं घ्यायचं असतं की फांद्या पण फुटल्या पाहिजेत आणि उंची पण वाढली पाहिजे. वाढीला जोम आला पाहिजे. पहिल्या पावडून काय काय होत असतंय की सुरुवातीचा स्टेम फ्राय नष्ट होत असतो, आरंभ तांबेरा टळतो, पोषण देवांची तातडीची गरज भागते आणि संजीवकांच्या फांद्यांचे अंकुर येतात. अंकुर बारके बारके अंकुर येतात आणि त्यानंतर आपल्या झाडामध्ये रूपांतर होते. पुढचे घ्या. नेक्स्ट फळ. नुसती फळ हे काय बघा पुढं की आपण काय दुसरा फळ किंवा 35व्या दिवशी घ्या. 35 ते 40 फवारणी पूर्व अवस्था आहे. फवारणी पूर्व अवस्था इथं काय घ्यायचं आपल्याला? इथं घ्यायचं आपल्याला प्रोफेक्स सुपर. प्रोफेक्स सुपरच काय घ्यायचं? नुसतं प्रोफेक्स घ्या. प्रोफेक्स सुपर दोन्ही आहेत. त्यात सायपरमेथ्रिन पण आहे आणि हे पण आहे. असे दोन्ही झाले म्हणजे एक हे त्याचं वैशिष्ट्य काय की अगदी अंडी जरी असली किडीची, यावेळेला सोयाबीनला प्रत्येक अवस्थेत किडी छळत असतात. ह्या किडी छळत असतात त्यामुळे काय पहिला प्रोफेक्स सुपर काय होत असतंय? अगदी अंडी, आळी, कोश काय सगळं म्हणून जातं. म्हणून प्रोफेक्स सुपर घ्या. किती घ्यायला लागते ते? की 1 मिली एका लिटरला, 2 मिली एका लिटरला 200 मिली घ्या. किंवा हमला घ्या. सायपरमेथ्रिन. रोको घ्या. रोको कशासाठी घ्यायचं? कुठल्याही प्रकारचा रोग येऊ नये म्हणून. बुरशी येऊ नये. बुरशीजन्य रोग केव्हा येऊ शकतो? पावसाचे दिवस आहेत. आणि कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट चिलेटेड का घ्यायचं आहे? कारण किती घ्यायचं आहे? 700 ग्रॅम. 700 ग्रॅम पुरतात. 100 लिटर पाण्यात 700 ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट मिळते. बाजारात स्वस्त असते, काय फार महाग नसतं. का घ्यायचं आहे? कारण आता जोमदार वाढीची अवस्था आहे. एकदम वाढायला लागतं. फुलं यायची असतात. वाढ भरपूर व्हायला लागते. त्याला भरपूर फांद्या येणार असतात. फांद्यातून फुलं येणार असतात. वाढ होत असताना पेशींची संख्या वाढते, पेशींचं विभाजन होत असतं, आकार वाढत असतो. आणि त्यावेळेला त्याचे क्रोमोझोम जे असतात ते फायब्रिल्स असतात. ते बारीक बारीक तंतू असतात. त्या तंतून ओढले जातात. ते तंतू हे असतात कॅल्शियमचे बनले असतात. कॅल्शियम कमी पडलं तर क्रोमोझोमची वाढ होत नाही, पिकाची वाढ होत नाही. म्हणून कॅल्शियम नायट्रेट द्यायचं. म्हणजे पिकाला ताण येत नाही, पिवळं पडत नाही पीक. म्हणून कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं. आणि त्याच वेळा तुम्हाला फेरस घ्यायचं. एरवी तुमच्या याच्यात फेरस म्हणजे लोहाची कमतरता होते. लोहाची कमतरता आणि किती लागते होते? एका लिटरला 1 ग्रॅम. 100 ग्रॅम 100 लिटर पाणी घेणार आहे. आणि अत्यंत महत्व काय असेल तर घरडाचा चमत्कार. हे काय आहे? मेपिकॉट क्लोराईड. मेपिकॉट म्हणजे काय करतं? ते
गडाचं नावच चमत्कार आहे. स्वस्त असतं काय, फार हे काहीच महाग नसतं, स्वस्त असतं. किती असतं ते काय करायचं, ते काय करते जर दिलं ना, ते आधी काय करतं की तुमच्या मुळांची संख्या वाढतं. मुळांची इतकी वाढते, चौफेर मुळं वाढतात. तुम्ही सरी सोडायच्या आधी घातलेली खतं जी असतात ना, ती खतं सगळी पसरला ती उडून घ्यायची ताकद त्या मुळामध्ये येत असते. आणि वरती फांद्या इतक्या वाढतात, फांद्या भरपूर येतात, उंची कमी राखली जाते. कसं आहे, सोयाबीन भराभर वाढायला लागतं. लोक म्हणलं आहे मग कमरेवर झालं सोयाबीन कमरेवर होऊ द्यायचं नाही, गुडघ्यावरच ठेवायचं. का? कारण त्या सोयाबीनच्या व्हेजिटेटिव्ह काही वाढीमध्ये जर शक्ती केली तर फळांची संख्या कमी येते, शेंगांची संख्या कमी येते, शेंगांची. म्हणून मर्यादित वाढ ठेवण्यासाठी झाडाचा चमत्कार. आकार कमी राहतो, फांद्या भरपूर फुटतात, प्रत्येक फांद्याला भरपूर भरपूर फुलं येतात आणि पानोपानी शेंगा लगरतात. हे तुम्हाला नंतर दाखवणार आहे. एका फवारणीचंही शक्य आहे. बेटुकाट कुराड घेतलंच पाहिजे दुसऱ्या फवारणीत. 35व्या दिवशी ते 40च्या दरम्यान घ्या. त्यावेळेला भरपूर फांद्या येणं, भरपूर मुळं सुटणं, ते रोगापासून कीडपासून निवारण करणं हे त्याचं कामच असतं. पुढे घ्या. तिसरी फवारणी केव्हा आहे? तिसरी फवारणी महत्वाची आहे की 55 ते 60 दिवस ही महत्वाची आहे. इथं काय असतंय, आपली फुलं आलेत, काही फुलं त्याचं शेंगेच रूपाचं, शेंगा बारक्या बारक्या बिटुक्या सुटले जातात, बारीक बारीक चिंचासारख्या बारक्या हे बिटू सुटले असतात. त्या शेंगा आणि त्या शेंगाला ते खायला लगेच किडे टपले असतात. किडे असतात, त्याला हेलिओथेस म्हणतात. त्याला ती शेंग अळी असते, ती अळी आली की काय ठेवतच नाही, सगळं खाऊन टाकते शेंगा. आपल्या हातात काय मिळत नाही, परत 9 क्विंटलवरती येते. म्हणून कोराजेन घ्यायचं. महाग असतं कोराजेन, महाग असतं, काम इतकं करते, महिनाभर त्यावर काय येऊ देत नाही. कोराजेन घ्यायचं. किती घ्यायला ते आपल्याला 30 मिली पोते, 20 मिली, 30 मिली पोते. 30 मिली मला वाटतं 400-500 रुपये मिळते, पण 500 रुपये दिलेलं परवडतंय. पुढे त्याच्यावर काळी आळी येत नाही काय नाही. पण कोराजेन घ्या आणि अनेकदा रोको घ्या. कारण इथं काय असतं, पाऊस पडलेला असतो, काय असतो, बुरशी येण्याचा समज, बुरशी आली की परत आखडा लागतो, शेंगा आखडे होतात. रोको अनेकदा घ्या, रोको घ्या, कोराजेन घ्या, म्हणजे रोग बंदोबस्त झाला त्याचा. काय आवाज येतोय? हा, बंदोबस्त किडी रोगात झाला. आता महत्वाचं म्हणजे इथं पोटॅशियम शोनाइट बाजारात मिळते. पोटॅशियम शोनाइट का घ्यायचं? पोटॅशियम शोनाइट आधी आपण घेतले 12SL0, नंतर घेतले कॅल्शियम नायट्रेट. पोटॅशियम शोनाइट का घ्यायचं? त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे. तिन्ही द्रव्य महत्वाचे असतात. सोयाबीनला पोटॅशियम पाहिजे असते, त्याला मॅग्नेशियम. मॅग्नेशियम का? पानं जसा हिरवेपणा, पानाच्या हिरवेपणाचा हात, त्याच्यामध्ये सेंटरला त्याचं हार्ट म्हणजे मॅग्नेशियम असतं. ते हार्ट आपण इथं स्थापन करतो. कारण इथं काय झालं, महत्वाची क्रिया की शेंगा वाढणार असतात, शेंगाची लांबी वाढणार, शेंगाचे दाणे वाढणार, शेंगा टपोरे होणार, दाणे टपोरे होणार. त्यासाठी मॅग्नेशियम पाहिजे, सल्फर पाहिजे. पण मॅग्नेशियम सल्फर घ्यायचं असतं. पण आणि चिलेटेड झिंक घ्यायचं. चिलेटेड झिंकमुळे त्यावरती पाण्याचे त्या शेंगा गळून पडत नाही. आणि महत्वाचे म्हणजे ट्रायकॉन्टेनॉल, बाजारामध्ये ट्रायकॉन्टेनॉल मिळते. ते विपुल नावाने मिळतंय, वेगळ्या विपुल, शक्तिमान, स्वस्त असतंय. 100 रुपयाला बाटली ते आपल्याला किती लागते? फार फार तर 100 मिली लागते, 100 रुपये लागते, एवढंच लागतं, जास्त लागत नाही. पण ते इतकं काम करतंय की ज्या वेळेला या घरापाहिजे सगळं घडून आणतं. महत्वाचे म्हणजे हे संजीवक, त्यानंतर ते पोटॅशियम न्यूट्रिएंट, हे सगळे एकमेकांशी मिळून काम करतात. त्याची इंटरॅक्शन, नुसतं संजीवक घेतलं काम होणार नाही, नुसती तुम्ही जैवविद्या खते होणार नाही. दोन्ही मिळून घेतल्यानंतर जे होतं त्याचा आपसातून परिणाम असतो आणि तो आपल्या कल्पनेच्या बाहेर असतो. त्या नावाच चमत्कार असतो. असा चमत्कार असतो. म्हणून सगळे मिळून द्यायचं. हे कीटकनाशक असतात, त्याची इंटरॅक्शन होतात. कीटकनाशक, संजीवक आणि न्यूट्रिएंट ह्या सगळ्यांचे मिळून जे होतात, एकाकार सगळ्याचा मिळून परिणाम असतो, त्याला इंटरॅक्शन म्हणतात. अंतर ते असतात आणि एकमेकांचे धरून एखादं काम करावं. शेतकरी कसं करतात ना, सगळे मिळून काम करतात, समजून जातं हे. म्हणून हे सगळे मिळून करायचं असतंय. आणि शेंगा भरपूर सुटतात, पुष्ट होतात. म्हणून याची फवारणी अत्यंत महत्वाची आहे. आता याच्यानंतर संजीवक द्यायचं नाही. 7 दिवस झाले, शेंगा सुटलेल्या आहेत, शेंगा वाढणार आहेत, त्याच्यावरती किडे येणार आहेत. किड्याचे कारणे कोण? कोराजेन घेत असतं. त्याच्यानंतर तुमचा हा रोको असतो, ते बुरशी येऊ देत नाही. कारण पावसाळी दिवस असतात, बुरशी आणि ती बुरशी टळते, शेंगा टळते, हे शेंगा टळते. पोटॅशियम शोनाचं वैशिष्ट्य असतं की ते फंगसाचं हे करतं. उदाहरणार्थ डावण्या येतो द्राक्षामध्ये, तो द्राक्षामध्ये डायनोसॉर ते कंट्रोल करतो. पोटॅशियम शोनाइट एवढं लक्षात ठेवा, इतकी त्याची ताकद असते. पुढे घ्या. त्या प्रत्येक आता शेवटची फवारणी संजीवक नाहीत. काय घ्यायचं त्याच्यामध्ये? फक्त क्विनॉल-फास घ्यायचं आहे. क्विनॉल-फास घ्या, कुठलंही घ्या. क्विनॉल-फास का सांगतो? ती फवारणी केली त्याच्यावरती एक प्रकारचा फ्यूम तयार होतो, धुकं तयार होतं. त्या धुक्यामुळे कुठल्या आळ्या राहिल्या असल्या तर घुसमटून भरून जातात
अळ्या अक्षरात घुसमटून मरून जातात आणि कॉन्टॅक्ट मिळतंय किंवा कुठलंही घ्या. आणि 13,045 पोटॅशियम नायट्रेट, 13,045 आणि बोरान किती घ्यायचं आहे? 13,045 800. आपल्याकडे किती आहे? 120 लिटर आहे. 120 लिटर पाणी आहे. एका लिटर पाण्याला 7 ग्रॅम कुठलेही अन्नद्रव्य एका लिटर पाण्यात 7 ग्रॅम पेक्षा कमी नको, जास्त नको. म्हणजे 120 लिटर 84, 800 ग्रॅम पोटॅशियम सोनाईट आणि किती घ्यायचं आपल्याला? 1.5 ग्रॅम बोरान. एका लिटर पाण्यात 1.5 ग्रॅम बोरान म्हणजे 150 ग्रॅम बोरान. दोघे मिळून काय करतात? पोटॅशियम आणि बोरान दोघे मिळून काय करतात की पानात तयार झालेलं अन्न ते वहन करून न्यायचं. कुठं? शेंगेमध्ये डिपॉझिट करायचं. त्यामुळे शेंग काय होत असते? जाड होते, ठासर होते, दाणे जड होतात, तजेदार होतात आणि पीक भरपूर येतं, वजन वाढतं. हे त्याचं होत असतं. आता कुठलंही संजीवक घ्यायचं नाही. तुम्हाला वाटतं आता आणखी संजीवक आता घेतलं तुम्ही काय होणार? ती पानं हिरवीच राहणार. शेंगा त्यामुळे पानं हिरवी राहणार, तो मळता येणार नाही. ओले पीक काढायचं कसं? अहो सर तुम्ही सांगितलं आणि कळलं, अजून तयार होईल झाले. आता ह्याच्यानंतर काय करायचं? मग ते येण्या प्रकारे ते वाळवायला लागतात. पानं वाळून सडून खाली गेली पाहिजेत आणि शेंगा वाळल्यापर्यंत नंतर ते तुम्हाला मशीनमध्ये घालता येते, काढता येते. म्हणून आता कुठलंही संजीवक फक्त 55 वर्षापर्यंत घ्यायचं, त्यानंतर संजीवक घ्यायचं नाही. काही नाही. लक्षात घ्या तिथं सगळ्यांचं महत्व काय आहे की संजीवक आणि ती पोषण द्रव्य त्यांची जी इंटरॅक्शन आहे ना, एकमेकाशी सांगड आहे ना, ती फार महत्वाची आहे. ते दोघे मिळून काम करतात. केवळ संजीवक काम करत नाहीत, केवळ ते आणि कुठल्या वेळा काय द्यायचं, कुठल्या वेळा काय द्यायचं ह्याला महत्व आहे. लोक काय करतात? दुकानदार करतात, मला ते IBA द्यावं, मला ते असं करायचं नाही. तुम्हाला शंका आली की मला विचारा, मी सांगत आहे. हे अत्यंत महत्वाचं काय आहे की नुसत्या फवारणी तुम्ही घ्या चालणार नाही. हे दोन्ही घेत नुसत्या संजीवक घ्या चालणार नाही. दुसरे संजीवक नको, नुसत्या फवारणी नको. हे सगळे मिळून घेतलं ना त्याला म्हणायचं सोया संजीवनी. संजीवकांचा अंतर्भाव असलेला फवारणी आहेत. हे सगळं महत्वाचं आहे. पुढे घ्या की आता बघून घ्या, फक्त चित्र डोळ्यापुढे घालून घ्या. तुम्हाला मोबाईलमध्ये असलं तर चित्र काढून घ्या. तुम्हाला बघा किती महत्व आहे. पुढे घ्या. खोडमाशी. खोडमाशी ही कशी असते? घरमाशीसारखी असते. मादी पाण्याच्या वरच्या बाजूला अंडी घालते आणि 4 दिवसात पिवळ्या आळ्या बाहेर पडतात. पानाची शीर पोखरते आणि देठातनं आत जाते, ते खोडात जाते. त्याला ते खोड जातं. आपण बघतो लहान तरू आहे बाळाचा आणि ते पान वाळले, एक दिवसांत 2-3 पानं वाळले, शेंडे ओळखायचं खोडमाशी आले. 2-4 जर झालं ओळखायचं झालंय ते होऊ नये म्हणून आणि रोप अवस्थेत झाड पूर्ण मरून जातं. झाडं मेलेली तुम्हाला दिसतात, अनुभव बघा. आणि मोठ्या झाडावर पदर झालं तर फुलं येत नाही, शेंगा येत नाहीत. त्या खोडकिडीचं दिसेल त्याचं ह्याचा प्रादुर्भाव झाला तर फुले येत नाहीत, शेंगा येत नाहीत. आणि अळी काय येते? अळी खोडामध्येच कोश करते आणि परत 15-20 दिवसांनी परत बाहेर पडते आणि परत त्याचं सुरू होतं. एका वर्षात त्याच्या 8 पिढ्या होत असतात. 8 पिढ्या एका वर्षात असतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला ही फवारणी ही माहित राहते. ह्यासाठी पहिली फवारणी आहे. पहिल्या फवारणी आपण घेतलंय, काय घेतलंय? आपला अलिका घेतलेला आहे किंवा रोगा घेतला, हे त्यासाठी आवश्यक आहे. पुढे घ्या. आता ही खोडमाशी तुम्ही आता ह्याचं चित्र कसं आहे तुम्ही बघितलं, आता सांगितलं आहे. खोड साधं चित्र आहे कसं कुठले बघा ते त्याच्यामध्ये होते. पुढे घ्या. चक्रीभुंगा अत्यंत वाईट. 25 दिवसात पीक झालं तर तो प्रादुर्भाव सुरू होतो. म्हणून पहिली फवारणी 15 वर्ष का घ्यायची अलिकाची की ती 20 दिवसापर्यंत त्या प्रवाह ठेवून त्या खोडमाशी येऊन देत नाही, चक्रीभुंगाला येऊ देत नाही. आता चक्री म्हणजे चक्र पाडते, त्याच्या खोडामध्ये चक्रासारखा आकार पडतो आणि आज शिरत असते ते. पण चक्रीभुंगा येऊ नये म्हणून अलिकाची पहिली फवारणी 15 ते 20 दिवसांनी घ्यायचीच. जे चक्रीभुंगा पडतो, चक्रीभुंगा आला की संपलं. प्रोफेक्ट सुपर 20 मिली टॅबलेट म्हणायचा. किती? पेरणीच्या वेळेला महत्व आहे. 10 जुलैच्या आत जर पेरणी केली तर चक्रीभुंगा येत नाही. पुढे घ्या. पाने पोखरणारे अळी. प्रत्येक दिवशी आपल्याला पाने पोखरणाऱ्या अळ्या इतक्या वाईट असतात. एकदा सुरू झालं पाने पोखरणारे आळे की पुढे जवळ दुर्लक्ष केलं की सगळं शेतामध्ये सगळ्या पिकाची जाळी होऊन जाते. मग आपल्याला कंट्रोल करता येत नाही, काय नाही. पुढे घ्या. तंबाखूवरील पाणी खाणारी अळी ही पण अशीच आहे. 100 मिली किती जैविक किरण घ्या की इंडॉक्सी कार्बन ते घ्या. इथं दिलेले उपाय तुम्ही याचे फोटो काढून ठेवा. तुमच्याकडे मोबाईल असेल त्याचा उपयोग बोलायसाठी काय नाही, हॅलो करून याची पण असे माहिती करून घ्या. काय चाललंय, कुठे आहेस तू, काय चाललंय, मी इथंच आहे की. अरे मग कुठे दिसत नाही ही बोलणी आपण मोबाईलसाठी करतो. मोबाईलचा उपयोग इथं करा ना, याचा काढून घ्या. तुम्हाला उपयोग पडेल. तुमचे मित्र आहेत ते. पुढे घ्या.
पाणी गुंडाळणारे पानं गुंडाळून जातात. कुणावर खत घ्या, इंडॉस घ्या, आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. जी हे फवारणी दिलेत ना 4 फवारण्या, ते सगळे ह्याला कव्हर करून टाकतात. पुढे घ्या. उंट आळी लगेच असते, उंटासारखी जात असते, ती पण फार नुकसान करते. परत मला प्रोफेक्ट सुपर घ्यायचं किंवा ट्राझोपास घ्यायचं. पुढे घ्या. पाने पोखरणारी नाग आळी, नाग आणि अशा नागासारख्या अशा येत असतात त्या. पुढे घ्या. आता केसा आळी ही ज्यांना बारक्या बारक्या आळ्या आहेत ना, त्या उडदावती असतात बघा. उडदावती तुम्ही बघा अशी आळी जर आली ना तर एका रात्रीतच पीक नष्ट करून टाकतं. म्हणून तिथं प्रोफेक्ट सुपर घ्यायचं. प्रोफेक्ट सुपर घ्यायचं, ते आळी अंडी सगळं मारून टाकत असतं. पुढे घ्या तुम्ही. तुडतुडे, हिरवे तुडतुडे येत असतात, सगळेच असतात. आणि मग त्यावरती मग काय ह्याचा रोग येतो, हळद्या रोग येत असतो. हे कशामुळे? तुडतुड्यामुळे असतो, पांढऱ्या माशीमुळेच असतो. हा हळद्या रोग येतो, पिवळा रोग येत असतो, तर त्यामुळेच असतो. पुढे घ्या. तांबेरा रोग येतो. हे तुम्ही कीटक कंट्रोल वेगळे रोग कंट्रोल होता. पुढे घ्या. खोडकूज, खोड कुजा लागतं आतल्या बाजूनं, तर चित्र असं आहे. ब्राऊन स्टेम रॉट. पुढे घ्या. चारकोल रॉट चित्र आलेलं नाही. पुढे घ्या. हे सगळ्याला बीज प्रक्रिया केली, 4 फवारण्या घेतली, हे सगळ्याचा उपयोग होतो. हा एक प्रकारचा त्याला अंब्रेला मिळतो. अंब्रेला म्हणजे आपण म्हणतो पाऊस पडायला जायचं कसं, भिजत जायचं नाही. छत्री घेतली पाऊस जायचं, जसं ते छत्र आहे, ते अंब्रेला येतो. 4 फवारण्या हा अंब्रेला येतात, छत्री आहे ती. ते घेतलं की कुठल्या किडी रोगापासून रक्षण, हे याचं महत्व आहे. त्या वेळेला ते केलंच पाहिजे. पुढे घ्या. हा फायटोप्तरा मुळकूज, भूजन पाण्याचा निचरा जर झाला नाही ना तर होत नाही. म्हणून काय म्हणतो, सरीवरंबावरती पेरा, डायरेक्ट पेरू नका. सरीवरंब काय वरिंबावरनं पाण्याचा निचरा होत असतो आणि फायटोप्तरा येत नाही. काय नाही. किती महत्वाचं बघा. डायरेक्ट लोक काय करतात, म्हणजे मी किती आळशी माणसं बघितलं बघा. बघा एका ठिकाणी गेलो तो मी भाषण द्या असं, आणि शेतकऱ्याला कसं करणार पण, हे रान तयार झालं, आता काय करणार, काय नाही, आता फेकून जाणार बी, सगळं खेळ आणि असं फेकून जाणार, त्यात फेकूनच येणार बी. आणि मग त्यात काय काय काही ना तिकडं काय करायला लागत नाही. काय नाही. इथे किती आलं, 3 क्विंटल आलं, रोग येणार खेळ. मग असं होतंय. पाण्याचा निचरा नाही, काय नाही, काय नाही, असं होत असतं. म्हणून सिस्टमॅटिक केलं तर 20 क्विंटल, 2 क्विंटल कोणीकडे आणि 20 क्विंटल कोणीकडे. बघा पुढे घ्या. बुंदासड, बुरशीजन्य रोग आहे. आधी जमिनी लगत होतो, नंतर ओपोपटून प्लास्टिक पिशवी भरून लांब टाकायचे असतात. फार धोकेदार असतात. वाचून बघा, तुम्हाला मिळणार आहे सगळं, हे माहिती सगळी मिळणार आहे तुम्हाला. कृषी विज्ञान केंद्राला मी देणार तुम्हाला. हे प्लॉट तुमच्याकडे द्यायचं, लोकांना द्यायचं. यामध्ये काय कॉन्फिडेन्शियल नाही आहे, त्यात काय माझं पेटंट नाही. पेटंट नाही. फक्त काय करा, तुमच्या नावावर खपू नका. आणि उत्तर द्यायची पाळी तर तुम्हाला देता येणार, ती मला देता येतं. कारण लोक काय करतात, घेऊन जातात, येतात हो, काय मंडळ येतात, काही कमर्शियल मंडळ असतात, ते घेतात आणि आपलं नाव घालून टाकतात. तर उत्तर द्यायच्यानंतर मला असे अनुभव आलेत एका शेतकऱ्या कोणाला, की बाबा सर म्हटलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं मी, आणि माझ्या उसामध्ये सगळी उंच उंच पानं झाली आणि तलवारची जाता लागा लागली. म्हटलं तुम्ही काय केलं माझ्या? मी म्हटलं तुम्हाला सांगितलं नाही. काय नाही, त्या दुकानदाराने दिले. काय दिलं त्याने? फक्त जिबऱ्याने दिलं. जिबऱ्यांचे पानं उंच झाली, धारदार झाली, तलवार झाली आणि कांड्या बारीक बारीक पडल्या. दुकानदार आपल्या मनाने देतोय. माझं पीपीटी हे नाही, एवढ्या घेतलं चालतंय, एका पंपाला 1 ग्रॅम घेऊन टाक, असं नाही. एका एकराला 1 ग्रॅम असते ते. म्हणून काय असेल ते सरांना विचारा, तुमच्या मला विचारा, मी सांगत आहे. मोफत सल्ला आहे. केव्हाही दिवसभर, सकाळी 6 ते रात्री 10. लोक म्हणले काय मग रात्री 10 नंतर म्हटलं मी झोपलेला असतो, तर त्यावेळेला काय फोन करू नका म्हटलं. रात्री 5ला एका पट्ट्यानं 5 वाजता फोन केला. हो 5 वाजता सल्ला दिला मी त्याला. सल्ला द्यायचा व्रतच आहे आमचं, द्यायचाच आहे तुम्हाला सल्ला. तुम्हाला कोणीच देणार नाही. शेतकऱ्याला सगळी माणसं नाडायला बसली असतात. तुम्हाला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे, म्हणून तुम्हाला येतोय. पुढे घ्या. बॅक्टेरियल ब्लाइट, हे बघा सगळं असतं, हे सगळं पुढे घ्या. हे तुमच्या शेतात दिसतंय, एक सगळं कव्हर होतंय. कशाने कव्हर होतंय? तुम्ही 4 फवारण्या घ्या, सगळं कव्हर होतंय. सोयाबीनचे 4 फवारण्या घ्या, कव्हर होतंय सगळं. पुढे घ्या. ते बघितलं किती छान आहेत बघा. मोजून बघितलं शेंगा 250, 300, 250, 300 असतात. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं चांगलंच आहे. 14 तुमच्या माहिती बघितलं जात नाही तिथं. पुढे घ्या. ते माझ्या शेतात आहेत. फुलं किती लागेल बघा, शेंगा किती लागेल बघा. पुढे घ्या. आता काढणी मळणी हे तुम्हाला नंतर विषय, आता काय सांगत बसत नाही, काय नाही. पण लक्षात ठेवा, काढण्यानंतर मला खर्च, हे खर्चाचं काम असतं. अहो काढायला काढायला तुम्हाला 4,000 रुपये लागतात, आणि मळायला मशीनवरती मळायचं असेल तर किती येतो माहिती तुम्हाला खर्च? मी दिला सांगतो.
माझा सगळा अनुभव आहे बरं काय, स्वतःचा अनुभव आहे. आता तरी पुस्तकातला बघून काय ह्यातलं काही पुस्तकात नाही आहे. तुम्हाला जे दाखवलं नाही कुठल्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही असं तुम्हाला दिलं जात आहे. तर काय किती एका पोत्याला 300 रुपये, 250 ते 300 रुपये. एक पोतं मिळलं की 300 रुपये टाका. मग समजा तुमचे 20 क्विंटल म्हटल्यावर तुमचे 30 पोते होणार, 10,000 रुपये काढून ठेवा मळणीसाठी. आणि एवढं काय तर दर द्यायला पाहिजे. आपण घेऊन जातो घाई घाईने, चला चला बाजार. तुम्ही किती आहे म्हटलं, मग बाजारात सरकारने सांगितलं 4,800, किंवा म्हणते तुम्हाला 3,000 रुपये देतो. काय करणार तुम्ही? तिथे दारात नेलं परत आणायचं. किती नारायचं हो शेतकऱ्याला. अनुभव घेतात त्यात म्हणून सांगतो. तूर बाजारात किती पेपर आहे ते अग्रवणला 8,000 रुपये क्विंटल. आमचा माणूस घेऊन गेला 3,500 रुपये देतो. काय करायचं? घेऊन यायचं परत ट्रॅक्टर मागं. ट्रॅक्टर सगळं असं असतंय. शेतकऱ्याला मदत करण्याला फक्त हीच आहे तुमची कृषी विज्ञान केंद्राची मंडळी. बारामती ते दुसरं कोणी नाही आहे. ते तुम्हाला सल्ला देते म्हणून का, आणि त्यांच्या जोडीला मी आहे हे लक्षात ठेवा. हे सगळं म्हणून तुम्हाला 20 क्विंटल काढलं, 9 क्विंटल काढलं तर परवडणार नाही. असं करा. पुढे बघा, पुढे घ्या. आणि हाताळायचं आपल्याला बियाणं ठेवायचं. कसं ठेवायचं लक्षात ठेवा नेहमी, की असं एकावर एक ठप्पी ठेवायची नाही. एकावर एक ठेवायची नाही. ठप्पी ठेवली असते तर वरचं काढलं नाही पोतं, त्यातच बियाणं उडतं, खालचं तयार पण उगवत नाही. ते अत्यंत संवेदनशील सेन्सिटिव्ह असतं. त्याच्यावर दडपा पडला की ते उगवत नाही. इतकं ताण. म्हणून वरच्या बयान म्हणतो ठेवताना पोती अशी उभी ठेवायची एक मग घेरा घालून. हे पण लक्षात ठेवा. आपल्याला बियाण म्हणून करायचं असेल तर. पुढे घ्या. आता मध्ये म्हणून अनुभव सांगतो की प्रताप रक्कम बागणीचे आहे. असंच त्याने केला प्रयोग, करोना काळ आपलं, आणि केला त्याप्रमाणे केला. उसाचा फवारणी त्याला वापरला. त्याला किती मिळालं? एकरी 21 क्विंटल, 22 क्विंटल. मुकुंद विष्णू कदम आजपर्यंतच्या ग्रस्तांनी बघितलेलं पण नाही. मराठवाड्यातले ग्रस्त आहेत. 5 एकर घेतलं, 106 क्विंटल आलं. त्या हाताने लिहून पाठवलं मला. आणि रवींद्र देवरवाडी नावाचे ग्रस्त आहेत. एकरी सरासरी 21 क्विंटल. रवींद्र देवरवाडी एकरी 23 क्विंटल. त्याचं पोटेन्शियल किती आहे? म्हणजे असंच मी लेक्चर तयार केलं होतं नॅचरल शुगरमध्ये लातूरला. आणि सोयाबीनचं ऊसाचं भाषण झालं. माझं एक ऊस संजीवनाचं पुस्तक आहे. ऊसाचं उत्पन्न एकरी 100 टन कसं काढायचं त्याचे तुम्हाला हे देतो. किंवा सुपर केन नर्सरी तुम्ही काढून बघा. बाळकृष्ण ऊस संजीवनी नंतर सुपर केन काढून तुम्ही मिळणार, चांगली माहिती मिळणार. आणि माझं बघितलं 400-500 रुपयाच्या हातात ऊस संजीवनी पुस्तक होतं कारखान्यात दिलेलं. आणि 6 लोकांना लेक्चर आवडलं. बाहेर आलो, 5-6 मुलं माझ्याकडून उभा सर मला तुम्हाला भेटायचं. काय भेटायचं आहे? सर आम्ही सोयाबीन करतो. म्हणजे कधी केलं काय? केलं. किती? तो रवींद्र देवराव म्हटला माझं एकरी 23 क्विंटल सोयाबीन, ते सुद्धा 10 एकरात. कसं काय झालं हे? दुसरा म्हटला माझं 16 क्विंटल, तिसरा म्हटला 19 क्विंटल. हे कसं झालं? करोना काळात मी काही ऑनलाईन प्रोग्राम दिले होते. ते थोडा विचार करायचा नसतात. मी सस्ती साहेब आम्ही आता फिजिओलॉजिस्ट आहोत. फिजिओलॉजिस्ट म्हणजे ना आम्हाला नाडी कळते पिकाची. तर त्या नाडीवरनं कशात काय केलं म्हणजे काय होईल हे आम्हाला माहिती होतं. त्याप्रमाणे दिलं होतं. त्यांनी केलं. हो, भाबडेपणाला श्रद्धा ठेवून जमदगिरी सांगता म्हणजे बरोबर असणार असं म्हणून केलं. तर 23 क्विंटल पर्यंत जावं त्यानं 10 खेळात. आता उद्या पुढच्या आठवड्यात आता मग फोन आला त्यांचा कधी येत आहे म्हणून. कुठं लातूर कोणीकडं, आमचं गाव नरसोबावाडी कोणीकडं. आणि त्यात एक ग्रस्त येऊन बसतात. माहिती सर सांगतो मोठेपणा नाही. ते कसं कृषी विज्ञान लातूरला कृषी विज्ञान केंद्र आहे. लातूरला घेऊन तिथं कशा सुप्रियाता आहेत ना, तसं तिथं कोण आहे माहिती काय? तिथं वैशालीत आहेत. त्या कोण? विलासराव देशपांडेच्या पत्नी. त्यांचं ते कृषी विज्ञान केंद्र आहे. त्यांनी 2 माणसं पाठवली. त्यांनी आपल्या मेवण्याला पाठवलं. कोणाला? की तुम्ही जाऊन बघून या, त्यांना भेटा. आणि ते आणखीन त्याचे श्रीकृष्ण शिंदे दोघं मिळून कालपासून बसलेत. म्हटलं आज मी निघालो याला बारामतीला. आज तुमचा वेळ नाही, आज रात्री भेटलं काय? भेटतो म्हटलं, किंवा उद्या सकाळी. ते ह्या ह्याच्यासाठी बसलेत. त्या भागामध्ये थोडक्यात काय आपोआप प्रचार होत जातो. 23 क्विंटल काढतो. त्या भागात सोयाबीन फार आहे. आणि आम्हाला सोयाबीनचं भरपूर उत्पादन करायचं आहे. कारण आपल्याला ध्येय आहे सरकारकडे 39 दशलक्ष म्हणून 45 करायचं. हे कोणी करायचं? तुम्ही करायचं. माझी जबाबदारी जास्ती आहे की शास्त्रज्ञ म्हणून जवळ आहे, तुमची शेतकरी म्हणून दोघांनी मिळून करायचं आहे. तर त्यासाठी उद्या त्यांना वेळ दिलेला आहे. थोडक्यात काय की असं ऑनलाईन केलं असं उपयोग पडत असतं. पुढे घ्या, पुढे घ्या. आता हे बघा उत्पादन रक्तेच्या शेंगा किती आहेत बघा. 726 जात. इकडे बघा किती काढले. शेंगा 160, तिकडे 70-75. पुढे घ्या. मुकुंद विष्णू त्यांनी काय काय केलं ते दिले बघा. त्यांनी जात कुठली वापरले? ग्रीन गोल्ड. कुठली वापरा, कुठली वापरा, ग्रीन गोल्ड. पुढे घ्या, पुढे घ्या. त्यांनी निरीक्षण केले. काय काय सांगितलं ते म्हटले दुसऱ्या फवारणीचं वाढ मर्यादित झाली. तिसऱ्या फवारणीचं पान फुलं भरपूर फुलं आली. चौथ्या फवारणी लांब शेंगा रुंद झाल्या. प्रति रोपाला सरासरी 140 शेंगा आल्या.
टपोरे दाणे 5 एकरातून 106 क्विंटल उत्पादन, एकरी 31 क्विंटल. त्याने हाताने लिहून पाठवले बघा पुढं, हे स्वतःच्या हाताने लिहून पाठवले बघा. पुढे घ्या, हे बघा त्यांचा स्वतःचा फोटो आहे. मी अजून त्यांना बघितलेलं नाही, इतक्यांदा गेलो मराठवाडा अजून बघितलेलं नाही त्यांना. पुढे घ्या. आता हा एक महत्व, बारामती तालुक्यामध्ये होळ गाव आहे, हे म्हणजे आहे ना जवळ होळ, त्या होळ गावामध्ये ते आधार कार्ड संशोधन केंद्र आहे ना, त्याच्यामध्ये मी आता सध्या संचालक मध्ये आहे. तर तिथं बघा हे शेतकरी चकुंडे म्हणून आहेत, दुसरे आणखी कोणते शेतकरी आहेत ते बघा. ते जयभाई साहेब आज येणार होते, ते गेले सिक्कीमला काम करण्यासाठी. त्या भागात केलं. मला गंमत काय वाटते की एका याला ते माणूस मोजत बसतात. चकुंडी म्हणून बघा, ओळखीच्या चकुंडीने बघितलं, मोजाव किती आहेत, 100 झाल्या, 200 झाल्या. सर आहे 300, मोजा म्हटलं किती आहे, 340 शेंगा. एका झाडावर 340 शेंगा, आज अगेन्स्ट 60 शेंगा फवारणी न केल्या ठिकाणी. पुढे घ्या. आता हे तुम्हाला काय दाखवायचं, किती शेंगा त्यांच्या शेतात आहे बरं. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतातले मला जवळ काय येतं बारामती, कारण होळमध्ये आहे म्हणजे ते यायलाच पाहिजे ना. होळमध्ये माझं काम आहे ते. पुढे घ्या. हे बघा काय महत्व आहे सोया संजीवनीचं. सोया संजीवनी फवारणीचं महत्व असं आहे की कुठल्याही प्रकारचं ताण येऊ दे, पाणी कमी पडू दे, ते तारून देते. पाणी जास्ती पडलं, इथं काय झालं, आमच्या गावचा शेतकरी आहे, आता थोड्या वेळावर फोन होता की पाणी किती आहे, पाणी पडलं 20 दिवस पाणी साठलं, जवळचं पीक शेतातले गेले, एकाच माणसाच्या 2 भावाचे शेत आहे. संदीप खोत्रे म्हणून आहे, उद्या बाजूला आहे, त्याच्या भावात आहे, त्याला एकरात 3 क्विंटल मिळालं आणि याला एकरात 13 क्विंटल मिळालं. पाणी साठल्यापासून तुम्हाला 1407 जात आहे. पुढे घ्या. गेल्या वर्षी आम्ही थोडंसं काय म्हणतो, तुम्ही वेळ लागल्यासारखं झालं आम्हाला. ते कशाचं वेळ की एकरी 20 क्विंटल काढायचं. पण आम्ही काय केलं गेल्या वर्षी, लोकांना माहिती आहे की आमचा फायदा होतोय म्हणून गेल्या वर्षी काय केलं, 10 ठिकाणी 10 वेगवेगळ्या ठिकाणी घेतले. 70 शेतकरी 110 एकरावरती ट्रायल घेतल्या. 70 शेतकरी हे सगळं गावागावात सांगितलं, कार आमची, पेट्रोल आमचं, सगळं आमचं, अगदी फवारण्या सुद्धा आम्ही दिल्या, घ्या पण करा. बरं ह्याचे पैसे किती आहेत, एवढे आहेत, द्यायचे असं द्या, नाही तर सोडून द्या, पण एवढं करून दाखवा. लोकांनी घेतलं, काही लोकांनी चांगलं केलं, काही लोकांनी थोडं अर्धवट केलं, काही लोकांनी काही केलंच नाही. त्याचे परिणाम कसे दिसतात बघा की महाराष्ट्रातल्या 10 भिन्न हवामानामध्ये 70 शेतकऱ्यांचा सभा, 110 एकर, 17 शेतकऱ्यांचं उत्पन्न एकरी 16 ते 18 क्विंटल. का बरं, त्यांनी सगळं केलं होतं, सगळ्या 40 सगळं केलं होतं. मग का नाही, पाऊस हाती झाला, 18 क्विंटल जाऊन पोहोचते की. 42 शेतकऱ्यांनी काय केलं, 12 ते 15, त्यांनी का केलं असं, कमी का आलं. काही लोकांनी पावसामुळे फवारणी घेतल्या नाही, 2च फवारण्या झाल्या, तरी पण चांगलं आलं. काही लोकांनी काय केलं की खतच दिली नाही, अजिबात एकच फवारणी घेतली, 2 फवारण्या घेतला, त्याला 11 क्विंटल आलं. आणि अति पावसामुळे ध्येयपूर्त झालं नाही. पण सरासरी जर काढली तर 86% उत्पन्न, म्हणजे दुप्पट झालं की. म्हणजे काही लोकांनी अजिबात केलं ते खतच दिलं नाही, काही लोकांनी फक्त एकाच फवारणी घेतली. असं सगळं केल्यानंतर हे जर सगळं जर केलं ना, सगळं जर केलं तर तुमचं उत्पादन नक्कीच दुप्पट होणार, एकरी 20 क्विंटल सहज होणार. पुढे घ्या. सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष काय की 110 किलो घेतलं, काटेकोरपणे आम्हाला 17 क्विंटल, 18 क्विंटल झालं, 1700 20 क्विंटलचं उद्दिष्ट साध्य झालं नाही, कारण पाऊस आला. पुढे घ्या. 42 काय केलं, दाट पेरणी केली. पेरणी दाट काढली नाही, एकरी 18 क्विंटलच्या वर बियाणं वापरलं, 15 ते 18 किलो बियाणे दाट वापरलं की तुमचं उत्पादन खाली आलं. आपण काय म्हणजे एक बॅग संपवा, एक बॅग 30 किलोची असते, नाही संपवायची. एक बॅग 2 एकराला वापरा, टोचे घालून लावा, डिबलिंग करा, शरीरावरती डिबलिंग करा, डिबलिंग टोचे टोकन पद्धतीने करा. ते केलं की तुमचं उत्पादन. त्यांनी काय दाट पेरून टाकलं आणि खताचा संपूर्ण डोस दिला नाही, अर्धवट डोस दिला. कोण नुसतं युरियाच घालते, कोण फॉस्फेट घालते, कोण 10 ते 20 घालते. असं नाही करायचं. आम्ही सांगतो ते करा. आणि काय होतंय बघा, विकतच घ्यायचं नाही का, आपल्या घरात नाही. ते मग सांगतो ते घ्या ना, 12 किलो युरिया घ्या, 15 किलो हे घ्या, आणि 4 पोते फॉस्फेट, सुपर फॉस्फेट सगळ्यात स्वस्तात 600 रुपयाला गोणी आहे. सगळ्या म्हणून 3400 रुपयाच्यावर खर्च जात नाही खतांचा, एवढं म्हटलं का. पण लोक ते देत बेसटो देत नाहीत. आणि केव्हा देतात, बघूया उगून आल्यावर देतो. उगून आला काय देणं होत नाही, पाऊस आलेला असतो, पावसात काय देता येत नाही. आणि त्यामुळं आपल्याला फायदे होत नाही. म्हणून आधी पेरायच्या आधी शेतात मिसळून द्या. म्हणजे काय होतंय, काही लोकांनी 1-2 फवारण्या केल्या, बेसटो दिला नाही, त्यांना 10 क्विंटलपेक्षा कमी आलं उत्पन्न. थोडक्यात काय की सोया सगळ्या सरासरी काढलं 72 लोकांच्या,
सरासरी केलं ते 13.65 क्विंटल आलं. सगळं आलं, कमी जास्त त्यांनी दिलंय ना. म्हणजे थोडक्यात काय की 6 क्विंटलवरनं तुमचं 15 क्विंटल एवढं उत्पन्न वाढू शकते. पुढे घ्या. अशी ही विक्रमी सोयाबीनची गुरुकिल्ले आहे. हे तुम्हाला सांगायचा विषय. हे खरं का खोटं हो, खरं का खोटं आहे जरा अभिजित दाखवा. पुढचं खरं काय खोटं दाखवा. अभिजित बरोबर सांगतात खरं का खोटं. दुसरी पिपीट नाही आहे दाखवा की. ते तुम्हाला 10 मिनिटात दाखवतो आणि मग तुमचं हे घेतो. FPP. हां, हे इंग्रजीतनं केलंय कारण समजा नॅशनल इंटरनॅशनल लोकांना समजत नाही काय नाही. FPP फार्मर पार्टिसिपेट रिसर्च. असं असतंय की संशोधन कसं असावं. आम्ही संशोधन केंद्रावरती होतो आणि कडधान्याच्या जाती काढल्या, भाताच्या जाती काढल्या. आम्ही काळाची एखादी जात काढली आणि लोक म्हणतात शेतकरी हे काय उपयोग नाही का नाही. त्याच्यापेक्षा तांदूळ बारीक पाहिजे होता, त्याच्यापेक्षा असं पाहिजे होतं. नंतर शेतकरी म्हणून उणेपणा करतात. त्यापेक्षा आधी शेतकऱ्यांच्या सहभागानंच काढायची जात त्याला महत्व. म्हणजे शेतकरी आता दिग्विजय नावाची हरभऱ्याची जात आहे ती शेतकऱ्यांच्या सहभागाने काढलेली आहे. त्यामुळे ती लोकांना इतकी पॉप्युलर, सगळ्यात जास्ती पॉप्युलर दिग्विजय आहे. दिग्विजय हे नाव एका शेतकऱ्याने दिलेलं आहे. मी कडधान्य केंद्रावरती संशोधक होतो तेव्हा आम्ही काढलेली जात आहे ती दिग्विजय. तुम्ही आता जर भजी खाल्ल्या त्या दिग्विजयच्या असणार. इतका पसारा त्याच्यावर झालेला आहे. ते महत्वाचं असतं ते. तर शेतकऱ्यांच्या सहभागानं केलेलं आहे. हे बघा डॉक्टर BP पाटील ते माझे गुरुसमान मित्र आहेत. ते अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत अनुभव आहे ते डॉक्टर BP सांगतायत. आणि पुढे ते वांगीकर. आम्ही जेव्हा तिघे मिळून जातो ना ते प्रात्यक्षिक करून दाखवतो. बीज प्रक्रिया कशी करायची, मग पेरणी कशी करायची हे सगळं दाखवतो. पुढे घ्या, पुढे घ्या. आता सोयाबीनची व्याख्या काय दिली आहे इथं. सोयाबीनची व्याख्या काय की स्टेज स्पेसिफिक फोलिओस्पेट म्हणजे अवस्थानिहाय फवारण्या कशाच्या जलविद्राव्य खतं 19-19-19 12-100 पोटॅशियम फ्लोराईड. आता हे एवढे सगळे वेगवेगळे द्यायचं म्हणजे अवघड आहे की नाही. म्हणून आता काय झाले, मला माझे काल मित्र भेटले. कसे आता भेटलेच होते. एक माझे मित्र आहेत चांगले विद्यार्थी आहेत. तर म्हणजे असे कारणपेक्षा आम्ही चांगलं मागवलं की म्हटली एकच पावडर घेतली त्यात सगळं असते. नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, सूक्ष्म असं तुम्हाला देऊ काय म्हटलं. द्या कुठं बारामतीला पाठवून द्या म्हटलं. घेऊन या. खर्च एवढाच खर्च किती 700 रुपयात 4 फवारण्या. 700 रुपयात ह्या फवारण्या आणि 700 रुपयात असं म्हणून 1400-1500 रुपयामध्ये सगळ्या म्हणून फवारण्या दिल्यानं तुमचं उत्पन्न एकरी 20 क्विंटलला जाणार. कमी पडलं तर माझ्याकडनं घ्या एवढी खात्री तुम्हाला सांगतो. पण त्या तंतोतंत करा. पुढे घ्या. पण असं निघालं पण ते पण तुम्हाला मिळू शकते. आणि अजून मागे घ्या. सोयाबीन डिफाईन चालू की अशी वॉटर. दुसरं PGR प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर कुठले IB असेल, 6B असेल, पेपिकॉप्टॉइड असेल, ट्रायकॉन ही मिळतात बाजारात. PPM मध्ये वापरायचे असतात. सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट सगळे आंतरप्रवाही आणि वर्ण फवारणी असतात. असे त्याला म्हणायचं व्याख्या. ही व्याख्या झाली त्या सोयाबीनची व्याख्या. ही व्याख्या इंग्रजीतल्या लोकांना सांगायला लागतं ना म्हणून तुम्हाला सांगतोय. पुढे घ्या. आता एक कोणत्या वेळा अनेकदा रिवाईज का करायचं असतं. रिवाईज का करायचं. रिपीट द सेंट्रल आयडिया. मध्यवर्ती कल्पना पुन्हा पुन्हा सांगा म्हणजे लोकांच्या मनावर बिंबतात. केव्हा अर्ली ग्रोथ स्टेज 15 ते 20 पहिली फवारणी, दुसरी 35 ते 45, तिसरी 55 ते 60, चौथी 75 ते 75 दिवशी पॉड भरायला लागतात, शेंगा भरायला लागतात, दाणे भरत असतात. अशा 4च फवारण्या घ्यायच्या. शेवटच्या फवारण्यात संजीवक नाही आहेत ते घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं. पुढे घ्या. आणि मग हे केर सगळे पुढे घ्या की सगळ्यात महत्वाचे काय अत्यंत महत्वाचे म्हणजे सीड ट्रीटमेंट. बियाणे केलीच पाहिजे आणि बेसर डोस दिलाच पाहिजे. BBF रिजेक्ट फरवरती म्हणजे त्याच्यावरती पेरलं कशावरती करायचं. सरीवरतीच पेरलं पाहिजे. 3 फुटाची सरी पुरे 7-3 चालेल, 5 फूट चालेल. इथं मक्याची पेरणी बघून या तशापर्यंत केलं फारच चांगलं. त्यानंतर सॉइल मॉइश्चर पाहिजे. ओलीत पेरणी करायची. कोरड्यात पेरणी करून ओली करायचं नाही. आणि 4 फवारण्या. त्या 5 महत्वाच्या असल्या ना पंचसूत्री आहेत. ही पंचसूत्री हे केलं तर तुमचं एकरी 20 क्विंटल येणारच. हे करून बघा. नाही येतील तेवढे समजा 20च्या ऐवजी 15 आलं तर वरचे 5 क्विंटल माझ्याकडनं घ्या. त्याचे पैसे काय असतील त्या दराने पाठवून देतो तुम्हाला. पुढे घ्या. आता हे कुठे गेलं मग सांगेल तुम्हाला की मिशन कुठं 17 शेतकऱ्यांच्यावर घेतलं होतं. महाराष्ट्रात घेतलं होतं. प्रोग्राम 224 ह्याच्यात होता. आणि व्हॅरायटी किती प्रकारच्या असतात म्हणजे
काही ठिकाणी अगदी माळ्याच्या जमिनी, काही ठिकाणी वॉटर लॉगिंग, असं सगळं होतं. आणि पुष्कळ पाऊस आला, काही काळ बुडून राहिलं, त्यातून त्यानं इतकं दिले बुडून. आणि ती ताकद कशामुळे होतं? संजीवनीनं. संजीवनी म्हणजे काय? त्या सगळ्यांची इंटरॅक्शन असते ना, ते सगळे म्हणून त्याला तारतात. इंटरॅक्शन इफेक्ट लक्षात ठेवा. इंटरॅक्शन एकमेकांच्या परस्पर क्रियेमुळे होत असतं. एकमेकाला पूर्वी तुम्हाला आठवते का? आता पोती उचलायला लागत नाही. पूर्वी 1 क्विंटलचं पोतं असायचं, एकट्या माणसाला दोघं यायचे, तू इकडे हात धरून मी इकडे, असं घ्यायचं, सहज जायचं. 2 माणसाने सहज असायची, ह्याच्यावरून घेऊन यायचं, पोतं घेऊन जायचं. तसं दोघं असले ना तर सहज पोतं उचलत. एकटा असं उचलत नाही. 1 क्विंटल कोण उचलत? आता तर शक्य नाही. 40 किलो उचलत नाही. पुढे घ्या, पुढे घ्या. हे बघा कुठं कुठं घेतलंय बघा. होल्ड आहे बघा, होल्ड आहेत बघा. होल्ड बघितलं? नावं बघा तुम्ही ओळखीचे आहेत काय? जात कुठली आहे? 1460 घेतलंय. कमीत कमी 10 क्विंटल आले आहे. आणि जास्तीत 18 क्विंटल आले आहे. 18 क्विंटल एकरी आलेलं आहे. हा आले काय होल्डमध्ये ना? 18 दिवस नाही, 17.40 आहे. 17.40 आहे. सकुंडींच्याकडे 18 किलो आहे. पुढे घ्या. कुठे आले बघा? काही ठिकाणी कमी काय आलंय? इंटरक्रॉप घेतलं होतं, इंटरक्रॉप. आणि महत्वाचं ते 10 क्विंटल जे आहे ना, अगदी जमीन हलकी जिथं काय करणार अशा 10 क्विंटल होते. पुढे घ्या. हे जसे तसे जरा यात धक्का लावलेला नाही. त्यांनी सांगितलं ते बघ. आता हे बघितलं तुम्ही, मग बघितलं चित्र. पुढचं एक चित्र दाखवतो महत्वाचं काय. हे गडहिंग्लजला घेतलं आहे. तिथं पण असंच आहे. 18 क्विंटल 16 क्विंटल पर्यंत गेलेलं आहे. सरासरी तुमचं 18 क्विंटल झालं आहे. ॲव्हरेज 6 क्विंटल ॲव्हरेज. पुढे घ्या. कंट्रोल आहे. आता हे बघा, हे चित्र मुद्दाम दादा होतच आहे. हे जमीन कशी आहे बघा. जमीन तुमची कसली? अगदी हलकी एसटी स्टँडवर सारखी आहे. अगदी हलक्या जमिनीत तो मोजायला माणूस, तो ग्रुपचा त्या मुख्याला, त्या नाव विसरलो त्यांचं, की त्यांनी काय करावं म्हटलं, मोजावं किती आहे. मोजून बघितलं मी, 100 झाल्या, 200 झाल्या, 300. अरे नाही सर आहे 300. मोजा किती आहे? त्यांनी सांगितलं 333 शेंगा. 333 शेंगा माळावरच्या जमिनीत सहज संजीवनी येऊ शकतात. हे लक्षात ठेवा. हा जादू घडू शकते, हा चमत्कार घडू शकतो तुमच्या शेतात. तर नक्की येणार, कारण सगळे शेतकरी बारामतीचे. बरोबर आहे ना? बघा, मला फार सन्मान वाटतो, तुमचा आदर वाटतो. मी कुठं बोलतोय मला भान आहे चांगलं. बारामतीमध्ये बोलतोय, कृषी विज्ञान केंद्रात बोलतो. शेतकरी असे बसतेत ना समोर, एका तासाला डोळा लागलेला नाही आहे ना? बरोबर लागलाय कोणाला डोळा लागला? मी सोडून राहिलं. असं होतंय हो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळे ऐकतायत हो. एकदा काय झालं माहिती काय? नाही मला दिसतंय ना समोर कोण डोळा लागलाय किंवा काय ते. हो, संसदेत लागतं फोटो काढा, अमके झोपा लागलेत बघा. तर तुम्हाला गंमत सांगतो झालं. एकदा काय एकनाथ महाराज बसले होते आणि त्यांच्याकडे एक माणूस आला. मला नाथ माझ्या भेटायला सांगितलं. म्हटलं तो बाहेर त्यांचा एक सेवक होता, शिखंड नाव होता. तो म्हटला नाथ माझ्या घरात नाहीत. म्हटलं आता तर खाल्लं जवळ बोलतोय, महाराज पूजा करायला दिसतात आणि हा नाही काय सांगतो, खोटं बोलतोय का काय. थांबला थोड्या वेळ. नंतर नाथ महाराज मग बोलला, शिखंड म्हटला नाहीत कुठं गेलं झाला दिसते. तर तो पूजा आठवली. महाराज आले. महाराजांना विचारलं की तुमच्याकडे माझं काम आहे, पण या तुमच्या गड्यानं सांगितलं की तो गड्या श्रीखंड म्हणजे भगवान विष्णू होते, ते कृष्ण होते, सर्व होते. ते म्हणते ते म्हणतो ते बरोबर आहे. मी त्यावेळेला मनानं इथं पूजा करतो, म्हणून मनानं मी तांबाच्या दुकानात गेलो. माझे चपला चुकलं लागले, तिकडं होतो मी तिथं. त्यामुळे मी इथं नव्हतं. गोष्ट आहे, मी असून काय उपयोग, देव माझा येत आहे. तसं तुमच्यापैकी काही लोक अजून भूक लागली म्हणून तिथं कुठं काय केलंय किंवा काय, तू कुठलंही काय हे राहिले काय असं काय, असं पण असू शकतंय ना. इथं चाललाय सिनेमा आमचा त्या संजीवनीचा. पाट्या पडतात. पहिली पाटी पडली काय रे, दुसरी पाटी पडली का? पूर्वी असायचं पाटी पडली. हा पाट्या पडतायत, बघतोय कोण? माझं मन तिकडं आहे. एकनाथ महाराजांसारखं. एकनाथ महाराज माझं तांबाची चपळाशिवाय टाकले, ते झाल्यात का नाही, मला लागणार नाही ह्याचा विचार करावा. काल टाकल्या होत्या, लागत होते म्हणून परत दिले ते. असं असतंय. तुमच्या सगळे तुम्ही येत आहेत आणि मला गृहित धरला आहे, पण आताही डोळा लागलेला नाही आहे. काही लोकांनी असं पोचल्या असेल डोळा लागला. ठीक आहे, तो देतो. बघा मोजा, 33 शेंगा, 333 शेंगा कसल्या जमिनीत आहेत बघा. त्या माळाची जमीन. पुढे घ्या. शेतकऱ्यांनी खूप केलं. पुढे घ्या. मग हे त्या ठिकाणी मोजलंय आम्ही, स्वतः पण मोजलंय बरं का, हे म्हणून खरं आहे ते. पुढे घ्या. आणि ही तुमच्या लातूर भागात हे कागदचं आहे पीक, आणि खाली मला वाटतं लातूर कागदचं आहे.
पुढे खाली लातूर आहे, लातूर. पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. सांगली आष्टा भागात. पुढे घ्या. कसा फरक पडतो बघा. पुढे घ्या. आमच्या वाडीमध्ये तेव्हा बघायचं गेलं. पुढे घ्या. बघा शेंगा किती दिसतात तुम्हाला, तिप्पट चौपट शेंगा. पुढे घ्या. ते आता तुम्हाला दाखवलं. पाणी साठलं होतं, 20 दिवस पाणी साठलं होतं, परत रिकवर झालं. संजीवकामुळे शक्य आहे हे. संजीवकांचे न्यूट्रनची इंटरॅक्शन जोडीला त्याच्यावर कीटकनाशकामुळे शक्य आहे. पुढे घ्या. 20 दिवस पावसाचे पाणी साठलं होतं, सोयाबीन दिलं न दिलं बघा. पुढे घ्या. मराठवाडा ग्रुप, मराठवाडा ग्रुप फार जोरदार आहे. सारखे घरात येऊन बसत म्हणजे बघा की काल लातूर मध्ये विलासराव ह्यांचे होय विलासरावांचे येऊन बसतात, त्यांची पाहुणे येऊन बसतात. पुढे त्यांना आतुरता आहे हो. पुढे घ्या. परत तेच बारका आहे ते दुसरा मालक, मोठा मालक ती बरोबर आहे. चला पुढं. हा मराठवाडा ग्रुप आहे, तो रवींद्र आहे बघा. मध्ये आहे तो रवींद्र. 23 क्विंटल काढलेला, एकरी 23 क्विंटल. पुढे घ्या. त्याचं कायम निघून झालं सर कधी येत आहे, सर कधी येत आहे. आज आमचा महोत्सव आहे. आणि हे निळा हे बसते पुढं ते हिंगोली राहते. 150 किलोमीटर गाडी चालवते. कुठं लातूरला आले होते. ते भुईमुख सम्राट आहेत. महाराष्ट्रात 2 भुईमुख सम्राट आहेत, एक जयकुमार बंडू गुंडे कागलचे ह्याचे मुरुडचे, आणि हे हिंगोलीचे तुमचे. असे हे मोठी माणसं आहेत, ही खऱ्या अर्थानं मोठी माणसं. पुढे चला. मराठवाडा दुसरा ग्रुप बघा. पुढे घ्या. पृथ्वीवर पाड भरपूर पिकं हे. पुढे घ्या. महिला सुद्धा सहभागी असतात, महिलाच मंजूर करतात. गमत सांगतो मला, एक बारकी गमत सांगतो, पुढे जातो. संपवायचं आता. एकदा काय झालं, ऊस संजीवनी माझं, ऊसाचं कसं आहे ना, ऊस संजीवनाचं पुस्तक आहे माझं. ते आतापर्यंत 20 आवृत्त्या निघाले की संपून जाते. पुस्तकं दुकानात मिळत नाहीत. हां, मग ते कोणाकडनं मागवायला लागतात. मला विचारलं, मग मी आमच्याचं नाव सांगतो. आणि एकाने मला फोन केला हो, सुरगोंड पाटील शेडशाळ. फोन केला, सर माझं अभिनंदन करा कर्नाटक अवॉर्डवर. म्हणजे अभिनंदन कशासाठी विचारा की. म्हणजे कशासाठी. माझं म्हटलं कर्नाटक ऊस केस मला पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे चांगलं झालं की, अभिनंदन तुमचं. कसं विचारा की. म्हणजे कसं काय केलं तुम्ही, तुमच्या पुस्तकावर केलं. म्हणजे पुस्तक वाचता येते काय, पुस्तक वाचता येते काय. मला कुठं पुस्तक वाचता येते. मी विचार पुस्तक वाचलं काय सगळं, मला कुठं वाचता येते. मला सुरगोंड पाटील म्हणतात मला पुस्तक वाचता येत नाही, मी कानडी आहे, मराठी पुस्तक आहे. मग काय केलं तुम्ही, माझी बायको वाचया. बायको वाचती, बायको माझी MA झालेली आहे, ती वाचून सांगते आणि असं करा म्हणून सांगते. त्यामुळे म्हणून या बहिणा असं वाचतात आणि सांगतात का. मग ती बायको मला माहित आहे. बायको कशी आहे, अखंड कुठं माझं व्याकरणाचं येणार. बरं आलते आपल्या व्याकरणाला आलते ते अखंड ऑक्सिजन वाचते, ते अखंड ऑक्सिजन घेऊन करते. ती सांगते वाचून असं, आणि 132 होऊ शकतो. तसं त्या सगळ्या बायका आहेत ना, साध्या नाहीत त्या काय करतात, वाचतात आणि मग काय करतात, सांगतात मला असं करा. आज फळाने घेतले म्हणून महिलांना ट्रेनिंग जास्ती महत्वाचं आहे. तिथं बघते 5-6 जण येतात, तेवढ्या मार्गदर्शन महत्वाचे आहे. त्या बरोबर करून घेणार, बरोबर घेणार. आज सकाळी काय झालं, घरात येताना काय झालं, कुठं काय तर हे काजं निघालतो हो, काजं निघालतं काय निपटलं लागत होतं. बायकोने सांगितलं बदला ते काजं बदल बटन सोडलं, नवीन घाला दिला, हे घाला. ते लक्ष त्यांच्यावरती असतं, कुठं तुटलंय का. तसं ह्यातलं कुठं टाका राहिलाय का, ते बायका करत असतात बरोबर, त्यांचं लक्ष असतंय. म्हणून महिलांना प्रशिक्षण दिलं पाहिजे सर, लक्षात ठेवा. महिला प्रशिक्षण जास्ती असतं, ते जास्त उपयोग होणार आपल्या 20 क्विंटलला. पुढे घ्या. पाटील साहेब आहे तुमचे, पुढे घ्या. हे माझ्या शेतात आहे बरं काय. किती वाढलेल्या झाडाचा किती शेंगा दिसतात बघा, भरपूर शेंगा, 150-200 शेंगा. पुढे घ्या. माझं वाढदिवस होता 10 सप्टेंबरला, गेलो शेतावरती, पोळला गेलो, तिथे काढला फोटो. आणि हा पोळला काढलेला आहे. थोडक्यात काय हे दिलंय, किती ठिकाणी घेतलंय, 10 ठिकाणी घेतलेलं आहे. सरासरी जास्तीत जास्त किती आहे बघा, हायएस्ट यील्ड किती दिलंय, 18 क्विंटल, 18.20 क्विंटल हायएस्ट. आणि लोएस्ट किती आहे, लोएस्ट तुमचं 13 क्विंटल आहे, 13 क्विंटल आहे. आणि पर्सेंट किती, काही ठिकाणी 65% वाढलंय, काही 74% वाढलंय, काही 94%, काही 114% वाढलंय, काही 160%, सरासरी 85% वाढलाय. हे सगळं घडलेलं आहे गेल्या वर्षी 110 एकरावर घडलं आहे.
तुम्हाला एक सांगू, तुमच्यापुढे आलोय एका मोठ्या अपेक्षेने. अपेक्षा म्हणजे कशाची आहे? सकाळी मिसळ खायला दिली यांनी मला, ठीक झाली, आणि दुसरं आता जेवण मिळणार आहे, एवढीच. बाकी काय अपेक्षा नाही. पैसे लागत नाही याला, मोफत अमृत ना ते 75 वर्षे कंडक्टर म्हणतो, हे घ्या तुम्हाला तिकीट, 10 रुपये द्या फक्त, मोफत द्या, जायचं काय खर्च नाही, काही नाही. इथं आले की तुम्हाला गाडीत फिरवलं त्याच्यामध्ये. महत्वाची बाब काय की तुम्ही करावं अशी अपेक्षा. मला तुमच्याकडनं खरोखरी का पाहिजे आहे? माझं वय आता 77 आहे. हे माझे विद्यार्थी आहेत. आपल्या देशाचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आपलं चॅलेंज दिलेलं आहे सरकारने, सांगितलं तुम्ही कोण करणार होते काम? 39 लक्ष टनावर 45 लक्ष कोणी करायचं काम? सरकार करणार आहे काय? कृषी मंत्री कुठले अर्ज करणार आहेत काय? पवार साहेब करत असतील गोष्ट वेगळी, पण बाकी कोणी करते आम्हाला वाटत नाही काय नाही. पण हे करायचं आहे ना, तर तुम्ही आम्ही करायचं आहे. तुम्ही आम्ही केलं तर बारामतीचं नाव जगाच्या पलीकडे जाईल आहे. इथं जे घडतंय ना ते सगळं जगात पोचतंय. काय घडलं? अरे बाप रे, बारामतीच्या लोकांनी एकरी 20 क्विंटल काढला, हा मेसेज आला पाहिजे. आणि हे शक्य आहे. जेवढं तुमचं उसुगरेंद्र या असते ना त्याविषयी जास्त हे घालणार आहे. किती करायचं आहे मला? गेल्या वर्षी 100 एकरावरती केलं, यंदाच्या वर्षी 1000 एकरावरती करायचं. 1000 एकरावरती करायचं. 1000 एकरावरती तुम्ही किती आहेत? 50-60 एकर असतं. मला सरांनी आश्वासन दिलेलं आहे, मी तुमचं 250 शेतकऱ्यांचे करून देतो. भोर असेल, अमका असेल, मला फार त्यांनी म्हणाल तिथे येतो, म्हणाल तिथं मला काही लागत नाही. एक पोळी लागते, एवढा भात खातो आणि 2 वेळा चहा लागतो. एवढं मला झालं की मला तुम्ही जर दिलं ना, तुम्ही जर एवढं केलं सहकार्य, तर माझं आयुष्य 10 वर्षांनी वाढणार आहे. मी तुमच्याकडे माझ्या आयुष्याची मागणी करतोय. तुम्ही केलं ना की माझं आयुष्य वाढणार आहे. आणि अशा अनेक लोकांना द्यायचं. वचन देताय? हो म्हणा जोरात. ठीक आहे, मग तुमच्याकडे घेतलं प्रॉमिस. आता सर आमचं कमिटमेंट झालेलं आहे, आता झालेलं आहे पूर्ण. एवढं बोलायचं, आज मला संधी मिळाली. बारामतीच्या प्लॅटफॉर्मवर बोलावं असं कधी वाटत होतं, आज माझी झाली. शशिकांत सत्ते माझे मित्र आहेत, माझे विद्यार्थी आहेत, आणि हे तर नवीन मित्र झाले होते. यामध्ये यांच्यात काय एक्सपर्ट मी माणूस बघून नाही. गेल्या आठवड्यात आमचा खूप छान प्रोग्राम झाला. तिथं पंजाबराव डक आले होते. हवामान सांगताना पाऊस कधी पडणार ते मी हे एकापेक्षा माणसं, मी माझं सुपर केंद्र असं. तुम्ही कधी वाटतं तर उसासाठी बोलवा, कशासाठी पण बोलवा. ठीक आहे, धन्यवाद. कारण पुन्हा एकदा धन्यवाद. KVKचे धन्यवाद. बोलवा, पुन्हा एकदा बोलवा. तुम्ही म्हणाल तिथे येतो, एकट्या माणसासाठी सुद्धा येतो. असं काय नाही, मला फुकट आहे हो. पैसे काय खर्च करायला लागतात मला, आणि खर्च करायला काय बिघडतं काय? पेन्शन देते आम्ही, काय करतोय? फुकट करत नाही हो. तुमच्या कानात सांगतो, ऐकू येतं तुम्हाला? लाऊडस्पीकरनं कानात सांगतो, मला चांगली पेन्शन नाही ते काय? तुम्ही सांगा, तुमच्या शेतात मजूर लावणार आणि त्याला 500 रुपये मजूर, त्याच्या मानवर पाय ठेवून काम करून घेणार नाही. माझ्या मानवर पाय कोण ठेवणार? तुम्ही ठेवायचा. कर काम, धंदा नाही, काम कर, आमच्यासाठी कर. असं करून